जॉईन करा. ओके, ठीक आहे. संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त झाला तेव्हा त्याला काय म्हणतात? संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की त्याला काय म्हणायचं? चलो, दिसतंय. ठीक आहे, थोडा ब्राईटनेस कमी झालेला दिसतोय. कशाचा झालाय ते काय मला कळत नाहीये. असेल तो असेल, काही अडचण नाही. ठीक आहे, मी इथे मोबाईल मध्ये माझ्या ओपन करून बघतोय. निदान तुम्हाला ओके, ठीक आहे. चलो, कंटेंट तर दिसतोय ना, बाकी काय असू देत. ठीक आहे. संवेदनेला अर्थ प्राप्त झाला, अर्थ लावला की त्याचे रूपांतर कशात होतं? म्हणजे ह्याचा थोडक्यात असा अर्थ होतो का? संवेदना प्लस अर्थ बरोबर अवबोध. हे सगळ्यांना पाठ असेल ना, बरोबर ना? किंवा अवबोध वजा अर्थ बरोबर संवेदना. हे शिकलाय का तुम्ही मानसशास्त्रात? बाल मानसशास्त्रात आपल्या शिकलाय का? असं होतं का? असा बदल होतो का? मग इथं काय असतं? अवबोध असतो. अवबोध म्हणजे काय? जेव्हा आपल्या इंद्रियांकडून संवेदना होतात, मेंदू त्यांचा अर्थ लावतो. जेव्हा मेंदू काय करतो? या संवेदनांचा अर्थ लावतो. अर्थ लागला की त्याचं रूपांतर झालं अवबोधात. मग ही व्याख्याही विचारली जाते आणि ही सूत्रही विचारलं जातं. इथेही प्रश्न आहेत, संवेदना म्हणजे काय इथेही प्रश्न आहे, आणि अवबोध म्हणजे काय इथेही प्रश्न आहे. तर या सगळ्या गोष्टींवर हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणजे इंद्रियांकडून मिळालेल्या संवेदना, ह्या संवेदना कोणाकडून मिळतात? मग इंद्रियांकडून. बरोबर आहे की नाही? इंद्रियांकडून मिळालेल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदनांना अर्थ प्राप्त करून देण्याचं काम कोण करतं? मेंदू करतो. आणि मेंदूने हा अर्थ लावला, हा अर्थ जुळला, दिलेली माहिती करेक्ट आहे असं कळलं की त्याला म्हणायचं अवबोध. काय म्हणायचं? अवबोध झाला. म्हणून म्हणतो ना आपण अवबोध झाला. मग अवबोध झाला की समजायचं हे तुमचं क्लिअर आहे. बरं, आता मला सांगा, ह्या 2-3 गोष्टी आहेत. आपण सुरुवातीला मानसशास्त्राच्या या अध्यापनशास्त्राच्या व्याख्यांमध्ये काही जे कन्सेप्ट येतील सुरुवातीचे पर्याय, तर त्या समजून घेऊ. म्हणजे काय होईल, पुढे जेव्हा ते शब्द रिपीट होतील तेव्हा त्याचे तुम्हाला अर्थ कळलेले असतील. 2 गोष्टीचे अर्थ कळले. संवेदना म्हणजे काय? नुसत्या चेतना, अर्थ विरहित, म्हणजे त्याच्यात ज्ञान काही होत नाही, नुसता सेन्स, त्याला काय म्हणायचं? संवेदना. सेन्स झाला तो संवेदना आहे, फक्त टच झाला ही संवेदना आहे. पण त्याला इंद्रियांकडून जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याचं रूपांतर आता फक्त संवेदनेत राहत नाही. आता ती संवेदना मर्यादित नाही, आता त्याचं रूपांतर कशात झालं? अवबोधात झालं. कारण तुम्ही त्याला अर्थ लावलाय, अर्थ समजून घेतलाय, तुमच्या मेंदूने त्याच्यावर प्रोसेस केली, या प्रोसेसमधून तयार झालेला अवबोध आहे. मग संबोध म्हणजे काय असेल पोरांनो सांगा? की वस्तूचे जे काही समान गुणधर्म असतात ना, एखाद्या वस्तूचे समान गुणधर्म असतात. काय असतात? समान गुणधर्म असतात. मग या समान गुणधर्मांना तुम्ही काय करता? साच्यात उतरवता. साच्यात उतरवता म्हणजे थोडक्यात काय करता? समान गुणधर्मातून जी तयार केलेली तुमची मानसिक धारणा असते, या समान वस्तूच्या समान गुणधर्मातून है ना तयार झालेली मानसिक अवस्था, ह्याला काय म्हणायचं? संबोध. ही झाली व्याख्या. बरोबर ना? मानसिक अवस्था म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी 4 पायाचा प्राणी पाहिला. हो, हे पेपरच आहेत. हे 2025चा पेपर आहे आणि 2025च्या पेपरहून पुढे जातोय आपण. म्हणजे 2025च्या पेपरनं आलेल्या गोष्टी क्लिअर केल्या की तुमचा कंटेंट एकदा क्लिअर होईल. पुढच्या प्रश्नपत्रिकेत हेच शब्द आले तर अर्थ सांगायचं काम पडणार नाही. ओके, चला. मानसिक अवस्था जी आहे, वस्तूच्या समान गुणधर्मातून तयार झालेली मानसिक अवस्था, आणि त्या अवस्थेत जे काही तयार होतं, किंवा ह्या अवस्थेला तुम्ही असं म्हणू शकता धारणा. अवस्था म्हणण्यापेक्षा काय म्हणा, मानसिक धारणा हा शब्द लक्षात ठेवा. इथे प्रश्न येतो. मग मानसिक धारणा म्हणजे काय? 4 पायाचा एखादा प्राणी पाहिलं की मूल म्हणतं हम्मा. त्याला म्हणतं गाय माहिती नसते, त्याला काय माहिती असतं? आईनं वर्णन केलेलं असतं, बाळा दूध पी, हम्मा, है ना. चल बाळा तुला हम्मा दाखवते. म्हणजे छोटं बाळ जेव्हा आईच्या कुशीत असतं, आई त्याला दाखवते, चल तुला हम्मा दाखवते, आणि त्या मुलाच्या डोक्यात एवढंच राहतं, हम्मा. मग ही हम्मा म्हणजेच काय असते? ही हम्मा काय असते? ही पीडीएफ तुम्हाला टाकतो. हे लेक्चर थोडासा ब्रेक जेव्हा देईल तेव्हा ही पीडीएफ तुम्हाला देऊन टाकतो. काळजी करू नका, आता शिकून घ्या फक्त. ठीक आहे. मग जेव्हा छोटं बाळ हम्मा म्हणून शिकतं, त्याच्या डोळ्यासमोर फक्त 4 पायांचा प्राणी असतो. तो 4 पायाचा प्राणी, मग तो बैल आहे, गाय आहे, हे त्याला कळत नाही, तो फक्त हम्मा म्हणतो.
हा त्याचा संबोध झाला. हा संबोध कधी क्लिअर होतो? मग जेव्हा तो थोडासा मोठा होतो ना, तो 4 पायाचे प्राणी बघतो. मग एक बैल असतो, एक गाय असतो, शिंग असणारा असतो, बिना शिंग असणारा असतो, लाल रंगाचा असतो, पांढऱ्या रंगाचा असतो, गवळ्या रंगाचा असतो, 2 रंगांचा असतो. मग त्याचं ते ज्ञान वाढत जातं. ही ज्ञानाची वाढत जाणारी शाखा असते. मग ह्या संबोधाची व्याप्ती जी असते, हा संबोध इथं सुरू झाला तर तो असा 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 ही त्याची मानसिक धारणा वाढत जाते. ही त्याची मानसिक धारणा काय होते पोरांनो? वाढत जाते. ही धारणा जशी जशी वाढत जाते तसे तसं संबोध काय होतो? व्याप्ती वाढवत नेतो आणि संबोधाची व्याप्ती तुम्हाला कळत राहते. आता व्याप्ती वाढली पण संबोधाचं डेफिनेशन कमी कमी होत गेलं है ना. गाय म्हणजे काय ह्या प्राणी त्याला क्लिअर झाला. ही व्याप्ती पहिल्यांदा वाढत जाते, नंतर ती व्याप्ती मर्यादित होते. मर्यादित होते म्हणजे काय हे सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला व्याप्ती वाढते, नंतर ती व्याप्ती मर्यादित होते. आता फक्त एवढं समजून घ्या पुढे चला. संबोध म्हणजे काय कळलं. प्रतिमा म्हणजे काय असतं मग सांगा. प्रतिमा कशाला म्हणायचं? प्रतिमा कशाला म्हणतात? जेव्हा समजा तुमच्या समोर वस्तू नाही. आता तुमच्या डोळ्यासमोर वस्तू असेल तर तो संबोधच आहे. पण वस्तू समोर नाही, वस्तू समोर नाही तरी सुद्धा त्याचं चित्र निर्माण होतं का नाही? चित्र निर्माण होतं. वस्तू समोर नाही पण चित्र निर्माण होतं. समजा तुमच्या समोर ऐश्वर्या राय नाहीये पण तुमच्या डोळ्यासमोर ऐश्वर्या रायचं चित्र तयार होतं. बरोबर आहे. वस्तू तुमच्या समोर नाही, अमिताभ बच्चन तुमच्या समोर नाहीत पण त्यांचे चित्र तुमच्या समोर तयार होतं. मी तुम्हाला बुके म्हटलं तर बुके तुमच्या पुढे नाही पण त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर तयार होतं. मी तुम्हाला छत्रपती संभाजी म्हटलं की छत्रपती संभाजी नाहीत पण त्यांची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर तयार होते. ह्याला काय म्हणायचं? प्रतिमा म्हणायचं. म्हणजे वस्तू समोर नाही तरी देखील त्याचं चित्र निर्माण होतं, त्याला प्रतिमा म्हणतात. मग प्रतिमा म्हणजे काय क्लिअर झालं का पोरांनो? प्रतिमा म्हणजे काय असतं तर नाविन्यपूर्ण जुळवाजुळव असते. चित्र निर्माण होतं किंवा ह्यालाच काय म्हणायचं? नाविन्यपूर्ण जुळवाजुळव. नाविन्यपूर्ण जुळवाजुळव. ठीक आहे. चला पहिला प्रश्न क्लिअर का? हा पर्याय झाला, हा पर्याय झाला, हा पर्याय झाला, हा पर्याय झाला. आता राहिला कल्पना. कल्पना म्हणजे काय सांगा बरं? कल्पना काय असतं? ही नाविन्यपूर्ण जुळवाजुळव ही कल्पना आहे. माफ करा मी तुम्हाला पुढे नेताना हे सांगायचंच विसरलो का. कल्पना ही कल्पना आहे. कल्पना म्हणजे काय? कल्पना म्हणजे काय? नाविन्यपूर्ण जुळवाजुळव. प्रतिमा तर तयार झाली पण प्रतिमेच्या पुढे जाऊन देखील तुमच्या नजरेसमोर काय येतं तर त्याची नाविन्यपूर्ण जुळवाजुळव केली जाते. म्हणजे काय? हे असं सौंदर्य असतं, ही अशी सुंदरता असते, हे असं असं असणं सुंदरपणा असतो. हे जेव्हा तुमच्या मनानुसार तुम्ही जुळवत जाता, अशी भेटली तर तसं होईल, तशी भेटली तर तसं होईल, असा भेटला तर तसं होईल, तसं भेटलं तर तसं होईल, ही नाविन्यपूर्ण जुळवाजुळव म्हणजे कल्पना आहे. मानसशास्त्रीय भाषेत ह्याला काय म्हणायचं? कल्पना म्हणायचं. चला पहिला प्रश्न होता संवेदनाला अर्थ लावलं की त्याचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होतं? त्याचं योग्य उत्तर आहे की त्याचं रूपांतर अवबोधामध्ये होतं. आता पुढचा प्रश्न आहे की डॅनियल गोलमन नावाचा जो काही आपल्याकडे उपपत्तिकार आहे. चला डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक सांगितलेले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? बघा हा डॅनियल गोलमन जो आहे ना, हा डॅनियल गोलमन काय करतो सांगा? 2 घटक मांडतो. कशाचे? भावनिक बुद्धिमत्तेचे. हा डॅनियल गोलमन. आता हे शब्द लक्षात ठेवा, ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न हमखास येणार आहेत. हा डॅनियल गोलमन भावनिक बुद्धिमत्तेचे काय करतो? 2 घटक करतो. मग हे 2 घटक कोणते असतील? एक घटक आहे व्यक्तिगत क्षमता, एक घटक आहे व्यक्तिगत क्षमता आणि दुसरा घटक आहे सामाजिक क्षमता. एक घटक कोणता आहे? व्यक्तिगत क्षमता आणि दुसरा आहे सामाजिक क्षमता. आता मला सांगा अभिप्रेरणा, आत्मपरिचय, आत्मनियंत्रण ह्या व्यक्तिनिष्ठ आहेत का नाही? ह्या व्यक्तिविषयी आहेत का? मग कोणती झाली? हे बघा अभिप्रेरणा. अभि म्हणजे कोणाची प्रेरणा आहे? ती स्वतःचीच प्रेरणा आहे ना. दुसऱ्या कोणाची प्रेरणा घेतोय का? नाही. आत्मपरिचय कोणाचा आहे? स्वतःचाच आहे. आत्मपरिचय दुसऱ्याचा आहे का? नाही. बरं तिसरं आत्मनियंत्रण कोणाचं आहे? व्यक्तीचं आहे ना. स्वतःच आहे का तिसऱ्याच आहे? दुसऱ्याच आहे.
तिसऱ्याचं नाहीये. व्यक्तिगत क्षमता काय आहे की अभिप्रेरणा, आत्मपरिचय, आत्मनियंत्रण. एका व्यक्तीविषयी स्वतःचं आत्मपरिचय, स्वतःचं आत्मनियंत्रण, स्वतःची अभिप्रेरणा आहे, हे व्यक्तिगत आहेत, वस्तुस्थिती नाही. मग सामाजिक क्षमता कशात जाईल? तदनुभूती. तदनुभूती म्हणजे काय? तद अनुभूती म्हणजेच काय झालं? तद अनुभूती, बरोबर ना? त्याच्यापासून आता मराठीत काल शिकला असेल तुम्ही. तदनुभूती काय असतं? तद अनुभूती काय असतं सांगा? की दुसऱ्यांच्या अनुभवावरून स्वतः शिकणे. दुसऱ्याच्या अनुभवावरून स्वतः शिकणे, ह्याला काय म्हणायचं पोरांनो? तद अनुभूती. काय म्हणायचं ह्याला? तद अनुभूती. कळलं का काय असतं हे? तद अनुभूती कळलं का? मग एकदा तुम्हाला ह्या 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या की पुढचं सगळं सोपं जातं. ठीक आहे? तद अनुभूती कळलं का? चला, तद अनुभूती कळलं का? जाऊयात पुढं. ठीक आहे. मग व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये समावेश होत नाही, तद अनुभूती. कारण काय? ही दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकायची आहे. दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकायची गोष्ट आहे. चला, मग दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकता येत असेल तर ती व्यक्तिगत क्षमता असू शकत नाही, ती सामाजिक क्षमता आहे. समाजातून पोरग शिकलंय, समाजासारखं वागतंय, समाजात मान मिळवतंय, समाजात जगण्यासाठी सगळं करतंय, ही सामाजिक क्षमता आहे. जाऊया पुढं. चला, उत्तर टिक केलं. पुढं घ्या. परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी, परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी डॅश डॅश या प्रतिमानाचा वापर केला जातो. मला सांगा कोणतं प्रतिमान असेल? पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, बोधात्मक विकास प्रतिमान, स्मरणशक्ती प्रतिमान, संकल्पनात्मक प्रतिमान. परिकल्पनेची निर्मिती करायची, समस्येची उकल पण करायची. मग ह्याच्यात मला सांगा कोणती क्षमता बसू शकते, कोणतं प्रतिमान बसू शकतं? प्रतिमानाच्या अनुषंगाने आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. टप्प्याटप्प्यानं तुम्हाला हे कळेल. तुम्ही फक्त आता समजून घ्या की काय झालं असेल. काय असेल सांगा? कुठलं प्रतिमान असेल याच्यापैकी? जर तुम्ही प्रतिमानांचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. नसेल केला तर प्रतिमान म्हणजे काय हे कळावं लागेल किंवा समजून घ्यावं लागेल. चला, मग आता पेपर 1, पेपर 2 दोन्हीतले कॉमन गोष्टी समजावून सांगतो. काळजी करू नका. पेपर 2 काय रॉकेट सायन्स नाही, पेपर 1 काय वेगळा गोष्ट नाही. एकाच ठिकाणाहून दोन्ही गोष्टी येणार आहेत. सो डोंट वरी, आपण त्याच्यावर वर्कआउट करूयात. ठीक आहे, चलो. ठीक आहे, चलो सुरू करा. समजा, उत्तर काढा. जमतंय का बघा, नाही जमलं तर आपण काढूच. रिचर्ड सायमननं मांडलेलं एक प्रतिमान आहे. हीच नावं लिहून ठेवा. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर त्याच्यामध्ये हेच लिहून ठेवा. रिचर्ड सायमननं एक प्रतिमान मांडलेलं आहे, त्याचं नाव आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय गुरुजी सांगा पटकन. पृच्छा प्रतिमान कशासाठी असतं? तर इथं काय होतं? वैज्ञानिक दृष्टी विकसित होते. काय होते? वैज्ञानिक दृष्टी विकसित होते. वैज्ञानिक दृष्टी विकसित कधी होते? जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तुम्ही काही शिकलेला असाल, तुमच्याकडे काही तथ्यांचा अभ्यास असेल, तुम्ही एखाद्या शास्त्रात घुसलेला असाल, एखाद्या सायन्सचा अभ्यास करत असाल, तर तुमच्याकडे काय तयार होईल? वैज्ञानिक दृष्टी तयार होईल. मग एकदा तुमची वैज्ञानिक दृष्टी झाली की मग तुम्ही प्रश्नाद्वारे समस्येची उकल करता. तुम्ही प्रश्न विचारायला शिकता, प्रश्नांद्वारे समस्येची उकल करता. म्हणजे एखादी समस्या तुम्हाला निर्माण झाली तर त्या समस्येला सोडवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेता, वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेता, त्याच्यावरून तुम्ही प्रश्न विचारता आणि प्रश्नांद्वारे काय करता? त्या प्रश्नांद्वारे त्या समस्येची सोडवणूक करता. म्हणजे काय झालं पोरांनो? पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. मग इथं तुमची परिकल्पना निर्मिती होते आणि समस्येची उकलही होते. मग हा जो कीवर्ड आहे हा लक्षात आला पाहिजे आणि इथं प्रश्न स्टार करून ठेवा, हमखास विचारला जातो. समस्येची उकल करणारं प्रतिमान कोणतं आहे? रिचर्ड सायमननी मानलेलं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान आहे. ह्याच्यात काय होतं तर तुमची वैज्ञानिक दृष्टी जागृत होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
तेच प्रतिमान हे की समस्येची उकल होण्यासाठी पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान वापरलं जातं. रिचर्ड सायमनचं हे प्रतिमान आहे. आता प्रश्न इथं येईल, इथं येईल, इथं येईल, इथं येईल, कुठेही येऊ द्या, एका प्रश्नात 4 प्रश्न तयार होतात. समजलं? चला पुढचा प्रश्न. आता हे उत्तर टिक करा, पुढे चला. पट पटापट उत्तर द्या. मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीतून निर्माण होतात. बरोबर आहे का रे? मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीतून निर्माण होतात. भूक लागली की जेवायला पाहिजे, है ना. विनोद झाला की हसलं पाहिजे, है ना. कोणी शिव्या दिल्या की सॅड झालं पाहिजे, राग आला पाहिजे. वेगवेगळ्या भावना आहेत ना शरीरामध्ये. मग वेगवेगळ्या जेव्हा भावना असतात तर ह्या कशा आहेत? सहज प्रवृत्ती आहेत. मग भावना, मानवी भावना या कशा तयार होतात? सहज प्रवृत्तीत. रिक्षा गाडीवर चाललाय ब्रुम ब्रुम करत आणि समोरच्यानं जोर जोरात हॉर्न द्यायला सुरुवात केला. डोकं सटकतं का नाही सटकतं की नाही सटकत? विनाकारण हॉर्न वाजवायला लागला, डोकं सटकतं की नाही? म्हणजे मानवी भावना या कशा आहेत? सहज प्रवृत्तीतून निर्माण होतात. त्याला काही वेगळं करावं लागत नाही. मग ह्या सहज प्रवृत्तीतून निर्माण होणाऱ्या आहेत असं मत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलं? चला, म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी करायच्यात. एक, मानवी भावना, या मानवी भावनांना सहज प्रवृत्ती कोण म्हणतं? मानवी भावना सहज प्रवृत्ती आहे. चलो, सहज प्रवृत्ती, मानवी भावना सहज प्रवृत्ती आहे असं कोण म्हणतं? चलो, मानवी भावना सहज प्रवृत्ती आहे असं वर्णन कोण करतं? मॅकडुगल म्हणतो, जेम्स लॉंग म्हणतो, ड्रिव्हर व ब्राउन म्हणतो, ब्रुनर म्हणतो. चला काढा उत्तर पटकन. कोण म्हणतं? जेव्हा जेव्हा तुम्हाला मानवी भावना हा शब्द येईल, है ना, मानवी भावना हा शब्द येतो, मानवी भावनावर जे भर आहे ते मच आहे, म्हणजेच तो कोण आहे? हा मॅकडुगल. चला इथं लिहिलेलंच आहे, है ना. मॅकडुगलचा म आणि मनाचा, मानवी मनाचा, मानवी भावनेचा म. मानवी भावनांवर वार करणारा किंवा मानवी भावनांविषयी मत मांडणारा सायंटिस्ट कोण आहे? मॅकडुगल आहे. किंवा अभ्यासक कोण आहे? मॅकडुगल आहे. मॅकडुगलवर हमखास प्रश्न विचारतात. मानवी भावना सहज प्रवृत्ती आहेत असं कोण म्हणतोय? मॅकडुगल म्हणतोय. जाऊयात पुढचा प्रश्न. मॅकडुगलच्या सहज प्रवृत्तीचा सिद्धांत लक्षात ठेवा. असा प्रश्न विचारतील एखाद्या वेळेस की सहज प्रवृत्तीचा सिद्धांत कोणी मांडला? सहज प्रवृत्तीचा सिद्धांत कोणी मांडला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर कोण असेल? मॅकडुगल असेल. कोण असेल सांगा पोरांनो? मॅकडुगल असेल. मग मॅकडुगलने काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? मानवी वर्तनाचा अभ्यास केला. मानवी वर्तनाचा अभ्यास करताना आता अजून एक सांगतो की मानवी वर्तनाचा अभ्यास तर केलाच केला, पण मानवी वर्तनाचा अभ्यास करताना त्यानं सांगितलं की माणसात 14 सहज प्रवृत्ती असतात. किती? 14 सहज प्रवृत्ती असतात. त्या 14 सहज प्रवृत्ती बाहेर पडतात, है ना. त्या 14 सहज प्रवृत्ती बाहेर पडतात. मग प्रश्न असा विचारतील, सहज प्रवृत्तीचा सिद्धांत कोणी मांडला? मॅकडुगलनी मांडला. मानवी भावनांना सहज प्रवृत्ती असं कोण म्हटलं? मॅकडुगल म्हटलं. मानवी वर्तनाच्या सहज किती प्रवृत्ती मॅकडुगलने मांडल्या? 14 मांडल्या. 14 सहज प्रवृत्ती कोणी मांडल्या? मॅकडुगलनी मांडल्या. ओके, चला हे लक्षात ठेवा. सहज प्रवृत्तीचा सिद्धांत लक्षात ठेवा. व्याख्या सगळ्या पुढे येतील, काळजी करू नका. रसिका, मानवी वर्तनाची वाटचाल येणार आहे. वॅटसनची व्याख्या आणणार, सगळ्यांच्या व्याख्या आणणार, काळजी करू नका. क्रिक येणार, वॅटसन येणार, मॅकडुगल येणार, मन येणार, सगळे येणार आहेत. हळूहळू सगळे आपल्याकडे येतील. आपण फक्त पुढे जात राहू. सहज प्रवृत्तीचा सिद्धांत कोणी मांडला? मॅकडुगलनी मांडला. जाऊयात पुढं. चलो पुढे जाऊयात. ठीक आहे, चला. विशेष भावनेशी संबंधित असणाऱ्या 14 सहज प्रवृत्ती. काही पाठ करायची आवश्यकता नाही पोरांनो, काही काळजी करू नका. एवढं जरी तुम्ही मानसशास्त्र समजून घेतलं, एवढं जरी बाल अध्यापन शास्त्र समजून घेतलं तरी बऱ्यापैकी तुमचं कव्हर होईल. काळजी करू नका. चलो ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, एकच कसोटी एका परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही. म्हणजे काय रे पोरांनो? पेपर कोणीही चेक करू द्या, मार्क सेमच राहतील. एकच कसोटी वेगवेगळ्या परीक्षकाने किंवा एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही. गुणांमध्ये फरक पडत नाही. किंवा एक कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? आता मला एक सांगा, एमसीक्यू मेथड म्हणता तुम्ही, है ना?
मल्टिपल चॉईस क्वेश्चन, 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडा. आता मला सांगा, एमपीएससीचा पेपर असेल, कोणताही पेपर असेल, कोणीही तपासला, बरं एकाच व्यक्तीनं 4दा जरी तपासला, मार्क्स बदलतील का? तुम्ही जर एकदा उत्तर दिलं एमसीक्यू मेथडचं, तर ते उत्तर कोणीही तपासू द्या, कितीही तपासू द्या, कसंही तपासू द्या, उत्तर मार्क्स बदलतील का? बदलणार नाहीत. बदलणार नाहीत म्हणजे ही टेस्ट वस्तुनिष्ठ आहे. त्याला काय म्हणायचं? वस्तुनिष्ठ. वस्तुनिष्ठतेचा अर्थ काय असतो मग? की कोणी तपासा, ही वस्तुनिष्ठता अढळ असते, ढळत नाही. ही काय, हे काय नेते नाहीत की बदलले, हे काय असतं? वस्तुनिष्ठ असतं, है ना. जे आहे ते आहे, ह्याला म्हणायचं वस्तुनिष्ठता. जसं आहे तसं आहे, जे आहे ते आहे, कोणीही या कसंही या, एकानेच 4दा या, काही फरक पडत नाही, वस्तुनिष्ठता असते. कळलं का? आता ह्या 4 कन्सेप्ट मध्ये निकालावर मतांचा परिणाम होत नाही, बरोबर का नाही? म्हणजेच काय, निकालावरचा परिणाम काही होत, निकालावर परिणाम होत नाही. म्हणजेच काय रे, निकालावर परिणाम होत नाही म्हणजे काय? कुणीही तपासलं तर ह्याच्या निकालावर काय परिणाम होणार आहे का? म्हणजे व्यक्तिनिष्ठतेचा किंवा व्यक्तीचा निकालावर परिणाम होत नाही, किंवा व्यक्तीच्या मानसिकतेचा देखील याच्यावर निकालावर परिणाम होत नाही. अशा टेस्टला म्हणायचं वस्तुनिष्ठ, अशा कसोटीला म्हणायचं वस्तुनिष्ठ कसोटी. अशी कसोटी सगळीकडे महत्वाची असते. आता पुढचा प्रश्न असा आहे बघा पोरांनो, की अजून एक गोष्ट, विश्वसनीयता कशाला म्हणायचं? विश्वसनीयता म्हणजे काय? सेम रिझल्ट, सेम रिझल्ट येणं, है ना. सेम रिझल्ट म्हणजे काय? किती वाऱ्या चेक करावं, विश्वसनीय. दुधाची गुणवत्ता ढासळणारच नाही, आईस्क्रीमची टेस्ट बदलणारच नाही, कितीही करा. मटणाचा रस्सा चव बदलणारच नाही, है ना. मराठमोळं नादखोळं मटण म्हणता ना तुम्ही, सेम रिझल्ट देत असेल तर ती विश्वसनीय. चव आमची विश्वसनीयतेची लिहिलेलं असतं ना बौद्ध वाक्य, त्याला विश्वसनीयता म्हणायचं. वस्तुनिष्ठता कळलं असेल. सप्रमाणता म्हणजे काय? ज्या उद्देशासाठी तयार करण्यात आलेली कसोटी आहे, तेच उद्देश साध्य होतात, तेच उद्देश साध्य होतात. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तयार केलंय त्याच गोष्टीसाठी हे असतं, त्याला म्हणायचं सप्रमाणता. उपयुक्तता तुम्हाला माहितीये, वापर है ना. कोल्हापुरी घेतली तर कोल्हापुरीच वापरायची, उपयुक्तता आहे त्याची. ठीक आहे, चलो हरकत नाही. मग ह्याचं उत्तर कळलं का? एकच कसोटी कोणती असते? वस्तुनिष्ठ असते. पुढचा प्रश्न, अध्ययनाचे सायकल चालविण्याचे कौशल्य. बाप रे बाप, मोटार सायकल चालविण्यासाठी उपयोगी पडते, तर त्यास काय म्हणता येईल? आता संक्रमण, 3 संक्रमण आपण पाहतो, धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण. बरोबर आहे का रे पोरांनो? मी म्हणतोय हे बरोबर आहे का? आपण 3 संक्रमण पाहतो ना, 3 संक्रमण पाहतो. एक कोणतं संक्रमण पाहतो? धन संक्रमण. एक कोणतं संक्रमण पाहतो? ऋण संक्रमण. आणि तिसरं संक्रमण कोणतं पाहतो? शून्य संक्रमण. आता हे काय असतं? चलो, शून्य संक्रमण. आता धन संक्रमण म्हणजे काय? पूर्वीचं जे काही कौशल्य आहे तुमचं, पूर्वीचं कौशल्य, नवीन कौशल्य शिकताना, नवीन कौशल्य शिकताना मदत करतं, मदत करते. दुसरं कौशल्य काय असतं? ऋण म्हणजे पूर्वीचं कौशल्य अडथळा निर्माण करतं. नवीन कौशल्य शिकताना अडथळा निर्माण करतं. काय करतं? अडथळा निर्माण करतं. ठीक आहे. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय? ते अडथळाही निर्माण करत नाही, अडथळा पण नाही आणि मदत पण करत नाही, है ना. ये दोस्त ऐसे होते हैं जो ना, काय म्हणतात त्याला, जो ना डिफिकल्ट हो, जो ना किसी काम आते, ना सुख में आते ना दुख में आते. शून्य संक्रमण, ह्याचा फायदाही नाही आणि तोटाही नाही, म्हणजे ते झालं शून्य संक्रमण. आता धन संक्रमण कळलं का? ह्याचं उदाहरण काय असेल? जर तुम्हाला सायकल येत असेल तर मोटरसायकल शिकताना फायदा होतो का नाही? बॅलन्स करताना, है ना.
सायकलवर तुम्ही बॅलन्स करायला शिकले म्हणजे मोटरसायकल शिकताना फायदा होतो. मोटरसायकलचे कौशल्य शिकताय म्हणजे इथं संक्रमण कोणतं झालं? धन संक्रमण झालं. बरं, तबला शिकताना पखवाद, जर मृदंग वाजवता येत असेल तर पखवाद शिकताना काय होईल? फायदाच होईल. जर हार्मोनियम वाजवता येत असेल तर कीबोर्डवर काम करताना फायदा होईल, कारण बोटांची हालचाल. ह्याला काय म्हणायचं? धनसंक्रमण. धनसंक्रमण म्हणजे काय, कळलं का? जर भूगोल माहिती असेल तर इतिहास शिकताना मदत होते. होते का नाही होत? जर तुम्हाला देशाचा नकाशा माहिती असेल, पानिपतचं युद्ध, पानिपत कुठं हे जर माहिती असेल तर भूगोलातली गोष्ट इतिहासात मदत झाली, ह्याला म्हणायचं धनसंक्रमण. अर्थशास्त्राची आकडेवारी माहित असेल तर रोजच्या जीवनातली कौशल्य समजून येतात. म्हणजे रुपया कसा आला, रुपया कसा गेला हे जर माहित असेल तर रोजच्या जीवनात घरातला ताळमेळ बसवता येतो. ह्याला म्हणायचं धनसंक्रमण. आता ऋण संक्रमण म्हणजे काय? की बाबा तू शिकलाय तबला, तू शिकलाय तबला आणि तुला सांगितलं की तू आता काय कर, बासरी वाजव, काही फायदा नाही. बरं, तुम्ही शिकलाय कॉम्प्युटर आणि तुला सांगितलं शेतात जाऊन आऊत चालव, काही उपयोग नाही, ऋण संक्रमण आहे. ते काय म्हणेन, शिकलोय मी, है ना, ग्रॅज्युएट झालोय मी, ब्लेझर घातला आणि आऊत चालवायला जाय, तिथं संक्रमण होईल का धन? बरं, त्या कौशल्याचा ह्या कौशल्याला उपयोग नाही होणार, अडसर निर्माण होतो. अर्धवट टायपिंग शिकलेले लोक, बरोबर का नाही, जे अ फॉर ए, बी फॉर ब टाईप करतात, त्यांना जर कृतीदेव मध्ये टायपिंग करायची असेल तर ते कौशल्य या कौशल्याला अडथळा निर्माण करतं. समजलं का? बरोबर ना? गुगल टायपिंग शिकलेल्या लोकांना कृतीदेव मध्ये टाईप करायला सांगितलं किंवा ISM मध्ये टाईप करायला सांगितलं तर ते कौशल्य इकडे काय करतं? अडथळा निर्माण करतं. लक्षात आलं का? बरोबर आहे का? 100 मीटर पळणाराला जर सांगितलं तू गोळा फेक, तर त्याचं ते पळण्याचं कौशल्य इकडे उपयोगाला येणार आहे का? ते ऋण संक्रमण होईल. लक्षात आलं का? ऋण संक्रमण म्हणजे काय? अडथळा निर्माण करतं. शिलाई मशीन चालवणाऱ्याला सांगितलं, पायानं तो काम करतो, तू ड्रायव्हिंग कर, फायदा होईल का? नाही होणार. ते कौशल्य वेगळं, हे कौशल्य वेगळं. तिथं दोन्ही पायानं सेम पॅडल चालवायचंय, पण गाडी चालवताना क्लच ब्रेक कॉम्बिनेशन आहे, म्हणजे हे ऋण संक्रमण आहे. आणि शून्य म्हणजे काय? कशाचा कशाला संबंध नाही. बरोबर आहे की नाही? कशाचा कशाला संबंध नाही. न ते अडथळा निर्माण करतं न ते फायदा करतं. असे भरपूर कौशल्य आपल्या अंगात आहेत, त्याच्यामुळे त्याच्याविषयी एक्सप्लेन करण्याची गरज नाही. चलो जाऊयात पुढं. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या गोष्टींचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया केल्या जात नाहीत? प्रश्न काय विचारलाय? कोणत्या प्रक्रिया केल्या जात नाहीत? कोणत्या प्रक्रिया केल्या जात नाहीत सांगा पटकन. चलो, कोणत्या प्रक्रिया केल्या जात नाहीत? कोणत्या प्रक्रिया केल्या जात नाहीत? चलो, कोणत्या प्रक्रिया केल्या जात नाहीत? जैव प्रतिभरण, शिथिलीकरण, व्यसनांच्या आहारी जाणे, व्यायाम. मला सांगा इथं काय? शारीरिक प्रतिक्रिया, जे काय तुमच्या शरीरातून तुम्ही एखाद्याला प्रतिक्रिया देणार आहात, ऍक्शन रिस्पॉन्स, है ना, तर ह्या प्रतिक्रिया करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? व्यसनांच्या आहारी जाण्याचा काही संबंध आहे का पोरांनो? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. तुम्ही जर व्यसन करायला लागला तर त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का ह्या गोष्टीचा? नाहीये, है का नाही? जैव प्रतिभरण ते तुमच्या शरीरातलं केमिकल काय असेल ते असेल. शिथिलीकरण वगैरे व्यायाम हे सोडून द्या, पण व्यसनाच्या आहारी जाण्याचा ह्या गोष्टीशी काही संबंध आहे का? या तंत्राशी अर्थार्थी देखील संबंध नाही. ह्याला म्हणायचं बोनस मार्क, आणि हा तुम्हाला सक्सेसफुली मिळालेला आहे. नंबर नेक्स्ट. व्यसनांचा काही संबंध आहे का पोरांनो? मग अजिबात नाही. चलो पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी, एवढं तर तुम्हाला माहिती आहे की मेंदूला 2 गोल असतात, एक उजवा गोल एक डावा गोल, अर्ध मेंदू, बरोबर ना? उजवी बाजू डाव्या बाजूला कंट्रोल करते, डावी बाजू उजव्या बाजूला कंट्रोल करते, एवढं माहित असेल तुम्हाला. विज्ञानाचे विद्यार्थी आहात तुम्ही, त्याचं धनसंक्रमण इकडे झालं पाहिजे. मेंदूच्या 2 अर्धगोलापैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर होतो. ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक वापरला जातो, कार्यप्रवण असतो, त्याला उजवा भाग कार्यप्रवण असतो,
ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभतेने करते. म्हणजे थोडक्यात प्रश्न असा विचारलाय की उजव्या बाजूचे कौशल्य कोणते, डाव्या बाजूचे कौशल्य कोणते, है ना. मेंदूचे जर दोन भाग केले आपण, करेक्ट, व्हेरी गुड, एक्सलंट. मेंदूचे जर दोन भाग केले तर एक उजवा भाग असतो, एक डावा भाग असतो, ज्याला आपण डावा मेंदू म्हणू, आणि एक उजवा भाग असतो त्याला आपण उजवा मेंदू म्हणू. हा उजवा आणि डावा मेंदू जर आपण अभ्यासला तर उजव्या मेंदूच्या क्षमता वेगळ्या असतात, डाव्या मेंदूच्या क्षमता वेगळ्या असतात. डाव्या मेंदूच्या क्षमता कोणत्या, उजव्या मेंदूच्या क्षमता कोणत्या, सांगा पटापट. चला, तार्किक पद्धतीने विचार करणे, अनुमान काढणे, भावनात्मक कार्य करणे, घटनेची कारण मीमांसा शोधणे, कोणत्या असतील सांगा बरं. तर्कशास्त्र, भाषा, गणित असं जर विश्लेषण असेल तर तो डावा मेंदू असतो. हा, तर्कशास्त्र, गणित, है ना, यांचं जर विश्लेषण असेल, तर्कशास्त्र, गणित, भाषा यांचं विश्लेषण करणारा मेंदू कोणता असतो, डावा मेंदू असतो. आणि मग इकडं काय असेल, सृजनशीलता असेल ना. सृजनशीलता म्हणजे काय, एखादं गाणं संगीत असेल, सृजनशीलता, तुमचे कला, क्रीडा, गुण जे असतात ना, सृजनशीलता, संगीत, भावना. अजून काय असतं, प्रश्न काय विचारलाय, उजव्या मेंदूचा भाग आहे, मग भावनिक क्षेत्र इथं येतात का सांगा पटकन. चला, भावना, संगीत, कला, समग्र विचार, है ना, भावना, संगीत, कला, समग्र विचार, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा भावना प्रधान क्षेत्र जे आहेत, कोणते, भावना प्रधान जे क्षेत्र आहेत हे कुठं असतात, उजव्या भागात असतात किंवा उजव्या मेंदूत असतात. हे लक्षात ठेवा. ह्याच्या इकडे प्रश्न इकडे येईल, इकडे येईल, इकडे येईल, कुठं येईल काही फरक पडणार नाही. प्रश्न कुठेही विचार द्या, आपलं उत्तर रेडी आहे. ओके, चलो जाऊयात पुढं. भावना प्रधान कार्य करणं हे कोणाचं काम आहे, मग उजव्या मेंदूचं काम आहे. आता लक्षात आलं का, ज्यांना इमोशनल पिक्चर पाहताना रडायला येतं किंवा संगीत वाजताना आनंद निर्माण होतो तेव्हा त्यांचा उजवा मेंदू काय होतो, ऍक्टिव्हेट होतो. हे लक्षात ठेवा. किंवा संगीत पाहून, एखादं म्युझिक ऐकून, एखादी कला पाहून, एखाद्या गोष्टींकडे आपण अट्रॅक्ट होतो किंवा एखादे स्किल ग्रास्प करण्यासाठी काम करतो तेव्हा उजव्या मेंदूचा वापर होतो. जेव्हा आपण अवघड गोष्टी सोडवतो, एमपीएससी मध्ये गणित, तर्कशास्त्र, भाषा याचं विश्लेषण करतो, है ना, पंचम क्षेत्रावर जातो, अर्थशास्त्रातलं पंचम क्षेत्र वापरायला लागतो, तेव्हा तो डावा मेंदू असतो. आणि कंट्रोल करताना लक्षात ठेवा, डावा मेंदू उजव्या बाजूला, उजवा मेंदू डाव्या बाजूला कंट्रोल करत असतो. चलो जाऊयात पुढं. पुढचा प्रश्न, कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे. आता इथं दोन गोष्टी तयार झाल्या पाहिजे, दोन प्रश्न. एक मिनिट, मी पाणी पितो पोरांना. इथं दोन प्रश्न तयार झाले पाहिजेत. तर दोन प्रश्न तयार झाले पाहिजेत. दोन प्रश्न कोणते तयार व्हायला पाहिजे, एक मिनिट. ठीक आहे, दोन प्रश्न तयार व्हायला पाहिजे. दोन प्रश्न कोणते तयार व्हायला पाहिजे, एक, कार्ल रॉजर्स मानसशास्त्राने विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं होण्यासाठी एक उपपत्ती मांडली. कोणती, तर ती ही लिहून ठेवा. कार्ल रॉजर्सची उपपत्ती कोणती आहे, अध्ययन, अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्ती. ही लिहून ठेवा. कोणी मांडली, कार्ल रॉजर्सनी. प्रश्नातून प्रश्न तयार होतात हे लक्षात ठेवा. कार्ल रॉजर्सने अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्ती मांडली. हे पहिले लिहून घ्या, म्हणजे बाकीचा नंतर गोष्ट सांगतो मी. अनुभवजन्य, है ना, अध्ययन उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे, कार्ल रॉजर्सने. मग आता ह्यांनी काय केलं, अध्ययनार्थीच्या मनात अध्ययनासंबंधी भीती वाटली पाहिजे, असं निगेटिव्ह करेल का रे, असं निगेटिव्ह होईल का, कॉमन सेन्स, निगेटिव्ह असा अर्थ काढेल का कोणती उपपत्ती, नाही. पहिल्यांदा त्याला ब्लॉक करा. अध्ययन स्त्रोत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रतिकूल असावे. प्रतिकूल असावे चालेल का रे, असं निगेटिव्ह चालेल का, नाहीये. बरं, स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. हे एक सेंटेन्स तर पॉझिटिव्ह आहे. पुढचं बघू, अध्ययनार्थीने विषयाचे महत्व लक्षात घेण्याची गरज नाही.
म्हणजे तुम्ही शिकताय आणि तुम्हाला विषय काय हे माहीत करून घेणं गरजेचंच नाही, असं होईल का? मग सगळेच पोरं इथं टीईटी न फॉर्म भरणारे क्लासचा अभ्यास करतील का? इथं जे मुलं येतील ते कोण असतील? ज्यांचा टीईटीचा पेपर आहे तीच असतील. म्हणजे अध्ययनार्थीने विषयाचे महत्व लक्षात घेण्याची गरज आहे का नाही? गरज आहे. बरं, अध्ययन स्त्रोत विद्यार्थ्याच्या दृष्टीने अनुकूल असावे, प्रतिकूल नाही. तुमच्या मनात जर या विषयाची भीती वाटली तर मग त्या विषय शिक्षकाच्या विषयाची गरज काय? भीती वाटण्यासाठी अभ्यासक्रम असतो का? नाही. मग हे 3 उडवा. बघा, कॉमन सेन्सनी कशी उत्तरं काढायचे हेही तुम्हाला शिकवतो. ती उपपत्ती तुम्ही वाचलेली असो नसो, तुम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तुम्हाला त्या उपपत्तीचा काही कचा घ जरी माहित नसेल तरी चालेल, फक्त तुमची अभ्यास करण्याची तयारी आणि समजून घेण्याची मानसिकता लागते. म्हणून पोरांनो तुम्हाला सांगतो की हा अच्छा, बघा असंही कोणीतरी आहे, म्हणजे निकिता आहे बघा, की जी एक्झाम देत नाही तरी पण लेक्चर करते. हा बघा, असेही विद्यार्थी असतात जे शिकण्यासाठी येतात. चला, म्हणजे आपला वाक्य मागं घेतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी समजून घ्या, म्हणजे असे उत्तर कसे काढायचे पुढं पुढं शिकवतो. आता इथे काय अडचण आहे का पोरांनो? कोणाला इथे काय अडचण आहे का? अडचण असण्याचं कारण नाही. हा जो मानसशास्त्रज्ञ आहे ना, हा कोण आहे? मानवतावादी मानसशास्त्रज्ञ आहे. लक्षात ठेवा. आता इथं पण हे जर नाव परत आलं तर याच्या पुढे एक शब्द लिहून ठेवतो, लिहून ठेवा कुठेतरी, मानवतावादी मानसशास्त्रज्ञ आहे हा. ठीक आहे, चलो जाऊयात पुढं. मानवतावादी मानसशास्त्रज्ञ आहे. पुढचा प्रश्न, गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता, गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडली. चला, परत एकदा प्रश्न झाला आहे ना, कोणावर? गिलफोर्डवर. हे पण लिहून ठेवा. आता गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याचं 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकाचा खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? म्हणजे क्रिया या घटकात कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असा प्रश्न आहे. मग मला सांगा, बोध, एखाद्या गोष्टीची जाणीव होणे, स्मरण, बोध झालेल्या गोष्टीची धारणा होणे, सांकेतिक चिन्हांचा बोध होणे, मूल्यमापन, निवडलेल्या पर्यायांची परिणामकता तपासणे. आता जर तुम्ही गिलफोर्डची ही उपपत्ती वाचलेली असेल, कोणती? बहुआयामी बुद्धिमत्ता, तर तुम्हाला त्याचं उत्तर निघू शकतं. पण जर नसेल वाचलेली तर ती मी समजून सांगतो. बर, आता त्यांनी जी सांगितलेली आहे, गिलफोर्डनं मांडली ती कोणती आहे? बहुआयामी बुद्धिमत्ता. चला, 2च मिनिटात समजावून सांगतो, पाठ होऊन जाईल पोरांनो, काळजी करू नका. बहुआयामी बुद्धिमत्ता. ठीक आहे, आता बहुआयामी बुद्धिमत्तेची जी उपपत्ती मांडली, याचे 3 घटक मांडले. किती घटक मांडले? 3 घटक. बरे, 3 घटक कोणते असतील? मग ते 3 घटक कोणते असतील? एक असेल ज्ञान असेल, बरोबर आहे ना, म्हणजेच क्रिया असेल, आशय असेल आणि निर्मिती असेल. क्रिया, आशय आणि निर्मिती असे 3 घटक मांडलेले आहेत. कोणी? गिलफोर्डनी. गिलफोर्डची जी बुद्धिमत्ता विषयक असणारी जी काही उपपत्ती आहे, बहुआयामी बुद्धिमत्ता असणारी, बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती जी आहे, तर या उपपत्तीमध्ये त्याने काय केले? 3 घटक मांडले. 3 घटक कोणते? एक क्रिया, दुसरी आशय, तिसरी निर्मिती. तर या क्रियेमध्ये जे 3 घटक येतात त्यातला हा प्रश्न, की क्रिया घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? म्हणजे यातल्या 3 गोष्टींचा समावेश होतो. मग त्याच्यामध्ये आहे एक बोध, समावेश होतो. दुसरा घटक आहे स्मरण, ज्याचा समावेश होतो. आणि तिसरा घटक जो आहे तो कोणता आहे पोरांनो? मूल्यमापन, ज्याचा समावेश होतो. म्हणजे हे 3 गोष्टी जर कशात येत असतील? क्रियामध्ये येत असतील. क्रिया या घटकात जर ह्या 3 गोष्टी येत असतील, क्रिया या घटकात बोध येत असेल, स्मरण येत असेल, मूल्यमापन येत असेल, ह्या 3 गोष्टी येत असतील, तर ह्याच्यात कोणती गोष्ट येत नाही? सांकेतिक चिन्हांचा बोध ही गोष्ट काही येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे कळलं का? बघा, काय काय लक्षात राहिलं तुमच्या? गिलफोर्डनं काय मांडलं? गिलफोर्डनं मांडलं बहुआयामी बुद्धिमत्ता उपपत्ती. बरं, त्यांनी कोणत्या गोष्टी मांडल्या? त्याच्यात 3 गोष्टी मांडल्या. कोणत्या? क्रिया मांडली, आशय मांडला, निर्मिती मांडली. आता क्रिया म्हणजे काय? बोध होणं, स्मरण होणं, मूल्यमापन होणं.
आशय म्हणजे काय, त्यांनी मांडलेला कंटेंट असेल. निर्मितीमध्ये ह्याच्यातून तुम्ही काय बदल करू शकता, काय करू शकता, ह्या गोष्टी येतात. आणि या आशयमध्ये हे सांकेतिक येतं. आशयमध्ये काय येतं, सांकेतिक चिन्हांचा वापर. सांकेतिक चिन्ह हा जो आहे ना, हा प्रकार कशात येतो, आशयांमध्ये येतो. म्हणजे काय झालं पोरांनो, क्रिया या घटकात बोध, स्मरण, मूल्यमापन, आशयात सांकेतिक आणि निर्मिती असते. ओके, काही अडचण आहे पोरांनो? ही झाली काय, बहुआयामी बुद्धिमत्ता. बहुआयामी बुद्धिमत्ता कळली का? जाऊयात पुढं. बहुआयामी बुद्धिमत्ता कळली असेल तर जाऊया पुढे. क्लिअर का पोरांनो? आता समजतंय का, कसं होतंय सांगा मला जरा. ओव्हरडोस होतोय, कळतंय? हा, झेरॉक्स एक काम करतो, प्रिंट काढता येईल असं देतो मी. प्रिंट काढता येईल असा कंटेंट तुम्हाला देतो. ठीक आहे, थोड्या वेळानं पुढच्या पेपर सगट हेही देतो, ज्याचं तुम्हाला काय करता येईल, प्रिंट काढता येईल. खरं ते तुम्हाला पहिल्यांदा द्यायला पाहिजे होती की तुम्ही त्या प्रिंट काढून आणा, त्याच्यावर एक्सप्लेनेशन लिहा. देतो, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर जो आपण छोटा ब्रेक घेऊ ना, त्या ब्रेकमध्ये मी काय करतो, ह्या पीडीएफ तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. तुम्ही प्रिंट आउट काढून आणून बसा, काय अडचण नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी, नसेल त्यांनी वहीत लिहा, नंतर त्या प्रिंट आउट काढा. वही घेऊनच बसा, आवश्यक नाही. इट इज नॉट नेसेसरी टू हॅव अ पीडीएफ, है ना. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, लिहून घ्या, हे बेस्ट ऑप्शन आहे. हाताखालून पण जाईल. ठीक आहे, पीडीएफचं काय सगळीकडे उपलब्ध होतीलच, ते टाकून देतो तुम्हाला, काळजी करू नका. प्रिंटेबल मटेरियल टाकून देतो. ठीक आहे, चलो पुढे. पुढचा प्रश्न, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्ययन सूत्रात आधी वस्तू आणि नंतर वर्णन, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, है ना. बरं, चला शॉर्ट नोट पण द्यायचं. पहिल्यांदा हे समजून घ्या. आता शॉर्ट नोटचा टाइम नाही. जेवढं तुम्ही इथे कराल ना, माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला आश्वस्त करतो पोरांनो, तुम्ही एवढ्या दिवस अभ्यास करून जो कंटेंट तुमच्या डोक्यात नसेल गेला, तो कंटेंट मी तुमच्या डोक्यात घालतोय. आणि विथ गो थ्रू द क्वेश्चन्स. त्याच्यामुळे हेही टेन्शन नाही की हे सगळं काय माझ्या मनाने नाही, मी त्या प्रश्नाची उकल करतो, एवढंच आहे. मी माझ्या तुकड्या बुद्धीला जेवढं जमतं तेवढी उकल करतो, एवढंच आहे, बाकी काही नाही. चला, आधी वस्तू नंतर वर्णन, म्हणजे पहिल्यांदा गोट्या दाखवायच्या आणि मग गोट्यांचं वर्णन करायचं, पहिल्यांदा वस्तू दाखवायची मग वस्तूचं वर्णन करायचं. खालीलपैकी कोणतं योग्य ठरतं सांगा. तसं पाहिलं तर अर्थ सगळ्यांचे सारखेच आहेत सर, पण एक एक सूत्र जेव्हा तुम्हाला उलगडून सांगेल तेव्हा तुमच्या गोष्टी लक्षात येतील. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्हाला दिसतं त्याला मूर्त म्हणतात, जे दिसत नाही त्याला अमूर्त म्हणतात. जे डोळ्यानं दिसतं त्याला काय म्हणतात, मूर्त, आणि जे दिसत नाही त्याला काय म्हणतात, अमूर्त म्हणतात. आता ज्ञाताकडून अज्ञाताकडे, ज्ञात म्हणजे माहिती असलेलं, माहिती नसल्याकडे. म्हणजे माहित असतं तुम्हाला, समजा एखादी डेफिनेशन, त्याच्यावरून माहित नसणारी त्याची थेरी. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, जे तुम्हाला माहिती आहे त्याच्यापासून सुरू करायचं, माहित नसलेल्या गोष्टीकडे न्यायचं. सोप्याकडून अवघडाकडे, सोप्या सोप्या गोष्टी सांगायच्या, रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तर द्या, आणि मग शेवटी दीर्घोत्तरी प्रश्नाकडे मग निबंध लिहा. सोप्याकडून अवघडाकडे. मूर्ताकडून अमृताकडे, जे तुम्हाला माहिती आहे ते, जे नाहीती आहे ते पुढे जायचं. थँक्यू, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, तुम्हाला आवडतं ह्याच्यातच माझं समाधान आहे. आता सोप्याकडून अवघडाकडे, अगोदर सोपं घ्या, मग अवघडकडे न्या. मूर्ताकडून अमृताकडे, जे तुम्हाला मी दाखवू शकतो, दिसतं, त्याच्यावरून सुरू करा. जे माहित नाही त्याच्याकडे न्या. मग पहिल्यांदा पोरांना वस्तू दाखवा, मनी दाखवा, मोजायला लावा. ए फॉर ऍपल, ए फॉर, असं त्याला असं तुम्ही काढून दाखवता ना. माझं ड्रॉइंग एवढं खास नाही. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, असं दाखवता ना. चित्र दाखवा, त्याला समजून सांगा. मग बी फॉर बॉल म्हणजे बी फॉर पुढे काही पण असू शकतं, है ना. बी फॉर बॅट पण असू शकते. ए फॉर ऍपल आहे तर ए फॉर अजून अँट पण असू शकते. असं चित्र दाखवा आणि चित्रांपासून पुढं न्या. ह्याला म्हणायचं मूर्ताकडून अमूर्ताकडे. जे तुम्हाला माहिती आहे त्याच्याकडून सुरू करा, जे तुम्हाला माहिती नाही त्याच्याकडे न्या. ह्या गोष्टी समजून घेतल्या की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात. म्हणजे प्राथमिक स्तरावर इथं पहिल्यांदा काय विचारलेला प्रश्न आहे, हा पण कीवर्ड समजून घेणं महत्वाचा आहे. नाहीतर तुम्हाला आता जर शिकवायचं असेल तर ते ज्ञाताकडून अज्ञाताकडे शिकवावं लागेल. मोठ्या मुलांना विशेषाकडून सामान्याकडे नेता येतं,
मोठ्या मुलांना ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेता येतं. पण इथं प्रश्न काय पोरांनो, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू आणि मग, आता हे प्राथमिक इयत्तेची पोरं आहेत, मग त्याला तुम्ही काय शिकवणार, पहिल्यांदा चित्र दाखवा, चित्रापासून आता कळलं का ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल का असतं, किंवा अननस, आ ई इमारत, हेच असतं, ते दुसरं काही नसतं. हे काय मूर्ताकडून अमूर्ताकडे असतं. अमूर्त म्हणजे जे केवळ फक्त शब्दात वर्णन करता येतं, हा शब्दाचा अर्थ लिहून देतो. अमूर्त म्हणजे काय, ज्याचं वर्णन फक्त काय होतं, केवळ शब्दात वर्णन शक्य होतं, केवळ शब्दात वर्णन करता येतं, ते असतं अमूर्त. आणि मूर्त म्हणजे काय, दिसतं. बाळा हे बॉल आहे, हे बॅट आहे, हे सफरचंद आहे. जाऊयात पुढे. आधी वस्तू दाखवा नंतर वर्णन करा. आधी वस्तू दाखवा नंतर वर्णन करा. आधी वस्तू दाखवा नंतर वर्णन करा. झाला का रे पोरांनो? आता चुकणार नाही. सर हेच उत्तर का तेच उत्तर का, टेन्शन येणार नाही. चलो पुढचा प्रश्न घेतो. अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना, यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे काय? आता दोन गोष्टी आहेत. ही व्याख्या कोणाची आहे? अब्राहम कप्लान. अब्राहम कप्लान. चला सोडवा बरं, ट्राय तर करा, तुक्का मारा, अंदाज लावा, काही पण करा, काही टेन्शन घेऊ नका. चुकलं तर चुकू द्या, काही फरक पडत नाही. अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे होय. सांकेतिक रचना म्हणजे काय? चला सांकेतिक रचना होय, खूप सोप्या शब्दात सांगतो तुम्हाला. आपण व्यवहारात मिळालेली तथ्य यांना जेव्हा एखाद्या विशिष्ट रचनेत मांडतो ना, है ना, व्यवहारात असणारी किंवा मिळालेली, ठीक आहे ना, व्यवहारात मिळालेली तथ्य हे जेव्हा विशिष्ट रचनेत किंवा वैशिष्ट्यात मांडता येतात ना, तेव्हा त्याला काय म्हणतात पोरांनो? उपपत्ती म्हणतात. काय म्हणतात? उपपत्ती. आणि हे कप्लान पण म्हणतंय की एखादी सांकेतिक रचना जर केली आपण, है ना, म्हणजे काय, एखादा व्यवहार एखादं तथ्य लोकांना समजावून सांगताना त्याची जर सांकेतिक रचना केली, म्हणजे काय केली, संकेतामध्ये मांडलं, तर त्याला काय म्हणायचं पोरांनो? उपपत्ती म्हणतात. हे आशाला असं लिहून ठेवा. लिहून ठेवल्याच्या नंतर तुमच्या अजून डोक्यात जाईल. उपपत्ती म्हणजे काय, तर व्यवहारात मिळालेली तत्वे आणि तथ्य जी असतात, तर ह्याला विशिष्ट रचनेत मांडायचे, सांकेतिक भाषेत मांडायचं, त्याला म्हणतात उपपत्ती. म्हणून ते स्किनरची, पॅवलॉवची, त्याच्यानंतर अजून आपल्याला बऱ्याचशा उपपत्ती येणार आहेत पुढं, तर त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सोपं करू, मग ह्याला काय म्हणायचं पोरांनो? उपपत्ती म्हणायचं. काळजी करू नका, उपपत्ती हा शब्द अजून बऱ्याचदा येणार आहे. जसा जसा येईल तसा तसा तुम्हाला एक्सप्लेन करत राहतो. टेन्शन घ्यायचं नाही. बस बने रहो, जुडे रहो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चलो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते? प्रश्न भारी आहे, प्रश्न भारी आहे. काय प्रश्न आहे बघा रे पोरांनो? प्रश्न भारी आहे. काय प्रश्न आहे बघा बरं. चलो प्रश्न बघा. हा ब्राईटनेस कुठून कमी झालाय ना, हे शोधू आपण. पण आता ते शोधण्यात वेळ नाही घालवायचा, म्हणून तुम्ही शोधा. त्याच्यापेक्षा महत्वाचं आपल्याला सध्या शिकणं है ना. मेरे दिखने ना दिखने से कोई फर्क नहीं पड़ता है, कंटेंट दिखना चाहिए. चला, खालीलपैकी कोणतं मतिमंदित्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावांमुळे होतं? म्हणजे काय? 100% हा मतिमंदत्वाचा परिणाम आहे. हे असतं मंगोलिझम. हे काय असतं? मंगोलिझम असतं. मंगोलिझम कशामुळे येतं? तर हे हार्मोन इम्बॅलन्स, त्याला काय म्हणतात तुम्ही? सिकल सेल वगैरे आजार. सिकल सेल नाही, कुठला असतो? डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम जो म्हणता ना, येल्लो पिक्चर पाहिला मराठीतला, ती गौरी दाखवली आहे त्याच्यात, तो डाऊन सिंड्रोम असतो. स्विमर नाही का,
हा डाऊन सिंड्रोम म्हणजेच काय, मंगोलिझम असतो. म्हणजेच काय आहे, शरीरातील हार्मोन्सच्या, आता हा प्रश्न नीट वाचा, ह्याचा संदर्भ कुठे येईल मी तुम्हाला सांगतो परत. हा प्रश्न रिपीट कसा होतो आणि कुठं होतो तो कळेल तुम्हाला. बघा हे काय म्हटलंय, मतिमंद शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्त्रावामुळे म्हटलंय ना. आता हा प्रश्न पुढे कसा रिपीट झाला ना तेव्हा सांगतो. आता फक्त एवढं समजून घ्या की काय बघा इथं. हा गंमत बघा आता. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, इथं हायड्रो म्हणलंय म्हणजे पाण्याशी संदर्भात आहे. हा म्हणजे मेंदूत पाणी झालंय का असं म्हणता का नाही तुम्ही? एखाद्याला बोलता बोलता काय म्हणता, तुझ्या काय मेंदूत पाणी झालं काय, है ना. तुम्ही जेव्हा असं म्हणता तुझ्या का मेंदूत पाणी झालं का, तर मेंदूत पाणी साचल्यामुळे जो दोष होतो ना तो हा आहे, लिहून ठेवा. मेंदूत पाणी साचल्यामुळे जो दोष होतो ना तो हा आहे. कोणता? मग आता उद्यापासून त्याला काय म्हणायचं, मेंदूत पाणी झालंय का नाही, हायड्रोसिफलस झालाय का म्हणायचं. काय म्हणायचं, हायड्रो म्हणजे पाणी, माहितीये ना, हायड्रो हायड्रो म्हणजे पाणी. पाणी काय, मेंदूत पाणी साचल्यामुळे होणारा दोष कोणता आहे, हायड्रोसिफलस. आता मायक्रोसिफॅली हा काय असतो सांगा बरं, कोणी जर वाचला असेल तर मेंदूचा आकार लहान जर झाला, एखाद्याचा मेंदूचा आकार जर लहान झाला तर हा काय असतो, मेंदूचा आकार लहान होणं म्हणजेच काय पोरांनो, मेंदूचा आकार लहान म्हणजे मायक्रो, लहान, मायक्रोसिफॅली, मायक्रो म्हणजे लहान, हायड्रो म्हणजे पाणी, मेंदूत पाणी झालं हायड्रोसिफलस, मायक्रो मेंदूचा आकार लहान झाला, मायक्रो झाला म्हणजे हा आहे. आणि डाऊन सिंड्रोम म्हणजे काय झाला, मतिमंदपणा आला किंवा काय झालं, मतिमंदत्व आलं किंवा शरीरातील हार्मोन्स मध्ये बदल झाला. आता राहिला ग्लॅक्टोसिमिया. ग्लॅक्टोसिमिया मध्ये काय होतं तर चयापचयामध्ये दोष होतात. ग्लॅक्टो पचनाशी संबंधित, मग याला काय म्हणतात तुम्ही, चयापचय, यामध्ये दोष निर्माण होणे, पचन शक्तीत दोष होणे, ग्लॅक्टो है ना, ग्लॅक्टोसिमिया. ग्लॅक्टो लक्षात राहील तुमच्या, चय अपचय. ओके, आता इथलं करेक्ट उत्तर काय, मग मंगोलिझम म्हणजे डाऊन सिंड्रोम किंवा हार्मोनच्या इम्बॅलन्स मुळे येणार अपंगत्व. आता लक्षात आलं. चलो जाऊयात पुढं. हा, दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. म्हणजे काय रे पोरांनो, दोन परिस्थितीमध्ये समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. म्हणजे समजा अजय आणि विजय स्लम भागात वाढले तर कसे वाटतील, किंवा एक गोष्ट, एक उदाहरण आहे ना, जुडवा पिक्चरचं डोळ्या पुढे आणा. जुडवा पिक्चर मध्ये दोन्ही सलमान खान जुडवा जन्मतात, पण एकाची वाढ होते झोपडपट्टीत, एकाची वाढ होते रिच फॅमिलीत, है ना. दोन्हीचं वर्तन कसं होतं, जो जिथं वाढलाय तसं होतं. पण दोन परिस्थितीत जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण कसं झालं असतं, समान झालं असतं. दोन्ही जुडवा ब्लेझर मध्ये आले असते किंवा दोन्ही जुडवा बनियन पॅन्ट मध्ये आले असते, बरोबर आहे की नाही. मग जर दोन परिस्थिती समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते, नाहीतर होत नाही. लक्षात ठेवा, दोन्ही परिस्थितीत जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. मग हे मत कोणी मांडलेलं आहे, तर हे मत तुम्हाला कन्फर्म माहित असावं लागतं. हे मत तुम्हाला कन्फर्म माहिती असावं लागतं. हे मत तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला सांगा मग पोरांनो, कोणी मांडला असेल तुक्का तर मारा ना, हरकत नाही. सगळं यावं असंच काही नसतं पोरांनो. आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर तुक्का मारायचा नाही, पण निगेटिव्ह मार्किंग नसेल तर 100% उत्तरं सोडवायची, 100% उत्तरं सोडवायची. मग उत्तर सोडवायला काय हरकत नाही. काय येईल सांगा बरं याचं उत्तर. सगळे जर तुक्का मारायचा असेल तर मला माहितीये एकाच जागी मारतील, तो म्हणजे थॉर्नडाईक कडे, कारण आपल्याला जास्त ह्याच्याच विषयी माहिती आहे. समान घटक असणं गरजेचं आहे. समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. कोणतं, जर माझी शिकवण्याची इच्छा आहे आणि तुमची शिकण्याची इच्छा आहे, दोघांचे घटक समान असतील तर तुम्ही शिकू शकता. दोन्ही घटक वेगवेगळे असतील तर तुमच्या डोक्यात कोणीही काही घालू शकत नाही. जर तुमची इच्छा असेल शिकण्याची, माझी इच्छा असेल शिकवायची, दोन्ही घटक समान असतील तर काय होतं,
शिकल्या जातं, अध्ययनाचं संक्रमण होतं, मी शिकवलेलं अध्यापन, तुम्ही केलेलं अध्ययन, दोन्ही घटक एकत्र आले, अध्ययन अध्यापन एकत्र आलं की ते होतं शिक्षण. बरोबर आहे का? मग हे जर तुमचं होणं असेल तर हे कोणी मांडलेलं आहे? थॉर्नडाईकने मांडलेलं आहे. थॉर्नडाईकच्या दोन्ही विषयातल्या समान घटकाबाबत प्रश्न विचारण्यात येतो, हे लक्षात ठेवा. चलो, पुढचा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड. प्रत्येकाचं मन धडपड करतं का नाही रे पोरांनो? करतं ना. शिकण्यासाठी धडपड करतं, काही मिळवण्यासाठी धडपड करतं, काहीतरी बनण्यासाठी धडपड करतं, कोणासाठी तरी धडपड करतं, पण धडपड करत, हे लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनानं केलेली धडपड म्हणजे अवधान असेल का? नाही. स्मरण असेल का? नाही. धारणा किंवा संवेदना असेल का? सांगा. धारणा किंवा संवेदना असेल का? आता संवेदना तर सर तुम्ही पाहिलं पहिलंच. संवेदना काय असते? संवेदना काय असते? चेतना आहे फक्त शरीराची. मग संवेदना तर उत्तर नाही, कारण ही फक्त संवेदना नाही ना, जाणून घेण्यासाठी केलेली धडपड आहे. संवेदना नैसर्गिक आहे. धारणा पण आपण धारणा सांगतो, कल्पनाच्या पुढे न्यायचं काम धारणा करते, मग धारणा पण नाही. मग स्मरणाचा तर काही संबंधच नाही. सर उलट का जात आहे म्हणाव सर? पहिल्यांदा कन्फ्यूज करताय, नंतर वर आणताय. हरकत नाही ना, हरकत नाही ना, काही अडचण नाही. चुकलात तर चुकलात. आता मला सांगा, कोणतीही गोष्ट जाणून घ्यायची. समजा रस्त्यावर एखादा जादूगार शो दाखवतोय. आता मुंगसाची आणि सापाची काय होणार आहे? फाईट होणार आहे. ती शेवटपर्यंत होतच नाही. आजपर्यंत कधी आपल्या आयुष्यात बघायला भेटलीच नाही मुंगूस आणि सापाचं आता भांडण पाहायला भेटणार आहे. साप गारुडी गावात येतो दाखवतो की नाही? मग ती गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण धडपड करतो. आता मुंगसांची सापाची फाईट होईल, आता मुंगसाची सापाची फाईट होईल. पण ही धडपड करताना फक्त आपण ते असं नजरअंदाज नाही करतो उसको, हम उसको ऐसे नजरअंदाज नहीं करते. जाणीवपूर्वक आपण त्याच्याकडे लक्ष देतोय. जाणीवपूर्वक आपण काय करतो? रस्ता सोडतो आणि त्या गर्दीत जाऊन तिथं पुढं पुढं होऊन पाहण्याचा प्रयत्न करतो. हे जे काही पाहणं आहे, ही जी काही आपली मनाची धडपड आहे ते पाहण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी, याला म्हणायचं अवधान. काय म्हणायचं पोरांनो? अवधान. अवधान काय असतं? जाणीवपूर्वक केलेली धडपड आहे. लक्षात आलं का? सहज रुची अभिरुची ही गोष्ट वेगळी. अवधान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणं, है ना? किंवा समजा खरंच सापाचं आणि याचं युद्ध होतं का, किंवा सापाच्या विषारी प्रजाती कोणत्या, बिनविषारी प्रजाती कोणत्या, हे वाचण्याची पुस्तकं शोधणं. कारण आपली त्याच्यामध्ये अभिरुची, आवड निर्माण झाली म्हणजे आपलं अवधान त्याच्याकडे खेचल्या गेलं, आणि जिकडं आपलं अवधान जातं तिकडं आपण ती वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. मग ती शिक्षक भरती असो, कोणती गव्हर्नमेंटची नोकरी असो, नाही तर अजून काही असो. आपण अभ्यास का करतोय? कारण आपलं अवधान तिकडे गेलंय. अवधान गेलंय, जाणीवपूर्वक आपण त्याच्यावर लक्ष फोकस केलेलं आहे. जाऊयात पुढे पोरांनो. समजलं असेल, एखाद्या विशिष्ट गोष्टीवर मन एकाग्र करणं. एखाद्या विशिष्ट गोष्टीवर, कोणत्या पण नाही रे, दिसलं की पळायचं नाही. एखाद्या विशिष्ट गोष्टीवर मन एकाग्र करणे. एखाद्या विशिष्ट गोष्टीवर मन एकाग्र करणे म्हणजे अवधान होय. दिसलं की धरपकड नाही. एखाद्या विशिष्ट गोष्टीवर मन एकाग्र करून घेणे, जाणून घेण्यासाठी मानसिक धडपड करणे. चला ही व्याख्या लिहूनच ठेवा. जाणून घेण्यासाठी मानसिक धडपड करणे, है ना? मानसिक धडपड करणे काय सांगणं? खरंच सांगणं रे बाबा. हे घ्या, लिहूनच ठेवा हे. अवधान म्हणजे काय? आता येणार कधी येऊ द्या, ही शब्द एकदा तुमची क्लिअर झाले की कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही दोन पायावर उभं राहाल ही अपेक्षा आहे. चलो जाऊयात पुढे पोरांनो, जाऊयात पुढं. आता स्मरण म्हणजे काय असतं? स्मरण, संवेदना, धारणा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तीनही गोष्टी काय करतात माहितीये का? माहितीची फक्त साठवण करतात. माहितीची काय करतात? साठवण करतात. चला, या तीन गोष्टी फक्त माहितीची साठवण करतात. म्हणजे स्मरण असेल, धारणा असेल, संवेदना असेल, ह्या माहितीच्या साठवणीशी संबंधित आहेत. तर अवधान हे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीशी संबंधित आहे.
चला, ब्लूमच्या वर्गीकरणानुसार, टेक्सोनॉमी शास्त्रानुसार मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला हा घटक आहे. आता मूल्यमापनाचा त्रिकोण आहे, मूल्यमापनाचा, ह्याला मला डीएड ला गेल्याने वाटायला लागलं, तसं माझं डीएड झालेलं आहे पोरांनो, काळजी करू नका, स्वतः टीईटी होल्डर आहे, त्याच्यामुळे ज्याच्याकडून शिकताय तो योग्य माणूस आहे. आता मूल्यमापनाचा हा जो त्रिकोण असेल है ना, हा आपला त्रिकोण आहे असं गृहीत धरा, त्रिकोणच आहे, तो आहे असं गृहीत नका धरू, त्रिकोणच आहे, थोडं ड्रॉइंग कमी जास्त असेल हरकत नाही. मग इथं विचारलंय तुम्हाला काय, वर्गीकरण टेक्सोनॉमी जी आहे कोणाची, ब्लूमची. चला, प्रश्न पण घ्या आणि उत्तर पण घ्या. ही ब्लूमची जी काही त्रिकोणाची टेक्सोनॉमी आहे, वर्गीकरण आहे, तर त्याच्यानुसार त्रिकोणाच्या शिरोबिंदूला कोणता घटक आहे. तर एक लक्षात ठेवा, एखादी गोष्ट जर शिकायची असेल तर त्याचे उद्दिष्ट निश्चित असले पाहिजे, उद्दिष्ट माहीत असले पाहिजे. उद्दिष्ट माहीत असतील तर उत्तर काढता येतात, उद्दिष्ट माहीत नसतील तर आपल्याला उत्तर सोडवता येत नाहीत. मग ब्लूम काय करतो की शिरोभागात काय ठेवतो, उद्दिष्टे ठेवतो, आणि दुसऱ्या बाजूला मूल्यमापनाची साध्य, इकडे अध्ययन अनुभव ठेवतो, इकडे काय ठेवतो, अध्ययनातले अनुभव ठेवतो, आणि इकडे ठेवतो मूल्यमापनाची साधने, मूल्यमापनाचे साधने. सोपं आहे हे बघा, खूप सोपं आहे. सोपं कसं आहे, तर इथं काय, मूल्यमापन जर करायचं असेल, एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्याचे पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवा, काय शिकायचंय, काय करायचंय, कसं करायचंय, आणि मग त्याच्यानुसार अध्ययनाचे अनुभव घ्या, शिकण्याची प्रोसेस समजून घ्या, आणि शेवटी काय करा, काही साधनं वापरा. उदाहरणार्थ प्रश्नावली विचारा, एखादा गृहपाठ घ्या, एखादा अभ्यासक्रम घ्या, आणि त्याच्यानुसार काय करा, त्याचं मूल्यमापन करा. ही आहे ब्लूमची टेक्सोनॉमी, ज्याच्या शिरोबिंदूला उद्दिष्ट आहे, तर एका बाजूला अध्ययन अनुभव, तर दुसऱ्या बाजूला मूल्यमापनाची साध्य, असा तो त्रिकोण आहे. अशाला असा इकडे विचार, इकडे विचार, इकडे विचार, इकडे विचार, कुठेही विचारा, उत्तर तुम्हाला काढता येईल. मग इथं काय येईल उत्तर, उद्दिष्टे येईल. जाऊयात पोरांनो पुढं. चलो, स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम ओळखा. चला, भारी प्रश्न आहे पोरांनो. स्मरणशक्ती स्वतःसाठी शिकून घ्या बरं. स्मरणशक्तीचा योग्य घटकांचा योग्य क्रम ओळखा. काय क्रम असेल रे पोरांनो, स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम काय असेल, काढा बरं. ग्रहण, वहन, धारणा, प्रत्यावहन आहे का? ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान आहे का? वहन, धारण, प्रत्याभिज्ञान आहे का? ग्रहण, स्मरण, जाऊ द्या बरं, लयच अवघड शब्द आहेत असं म्हणा. इथून पुढे अवघड वाटणार नाहीत पोरांनो तुम्हाला. एकदा जेव्हा मी समजून सांगेल तेव्हा ते तुम्हाला अवघड वाटणार नाहीत. काय काय असतील सांगा मग आता. चलो, जर मी तुम्हाला समजून सांगितलं तर तिथून पुढे हे अवघड वाटणार नाहीत, याची खात्री मी देतो. चलो, ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान. बरोबर, व्हेरी गुड, एक्सलंट रशिका. ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान. आता सांगतो पोरांनो, ग्रहण पहिलं असलं पाहिजे म्हणून हा ऑप्शन बाद करायचा होता. तिन्हीकडे ग्रहण आहे, सोडून द्या. इकडं काय होतं, प्रत्याभिज्ञान शेवटला येणार आहे म्हणून काय झालं असता, हा ऑप्शन गेला असता. आता राहिले होते फक्त हे दोन, आता ते सोडून द्या, हरकत नाही. आता आपल्याला ज्या चार गोष्टी शिकायच्यात, कोणत्या कोणत्या, समजा ग्रहण आहे, बरोबर आहे. दुसरं काय आहे, धारणा आहे, है ना, धारणा आहे. तिसरं काय आहे, प्रत्यावहन आहे, प्रत्यावहन आहे. आणि चौथं काय आहे पोरांनो, थांबा जरा, तुम्हाला वेगळ्या पेजवर घेतो, एकच मिनिट. हे बघा, पहिल्यांदा काय आहे, ग्रहण आहे. दुसऱ्यांदा काय, धारणा आहे. तिसऱ्यांदा काय, प्रत्यावहन आहे. आणि प्रत्याभिज्ञान आहे ना, शेवट काय, प्रत्याभिज्ञान आहे. चला, शेवट प्रत्याभिज्ञान. आता हे शब्द काय आहेत काय नाही बघा, कशी क्लिअर करतो, काळजी करू नका. हे बघा, ग्रहण म्हणजे काय रे पोरांनो, सांगा मला पहिल्यांदा. ग्रहण म्हणजे काय, माहिती अनुभवणे किंवा शिकणे. माहिती अनुभवणे किंवा शिकणे. पहिल्यांदा हेच करतो ना तुम्ही. पहिल्यांदा काय करता, एखादी माहिती अनुभवता किंवा शिकता. बरं, शिकल्याच्या नंतर काय करता, माहिती शिकलात तुम्ही,
तर मग शिकलेली माहिती काय करता, मेंदूत साठवता. म्हणजे इथं बघा, शिकलात, मग ही शिकलेली माहिती मेंदूत साठवणे. आता मेंदूत साठवली, बरोबर आहे, इथपर्यंत आलं. मग ही मेंदूत साठवलेली माहिती तिचं काय करायचं, जी माहिती तुम्ही मेंदूत साठवून घेतलेली आहे, जी माहिती तुम्ही मेंदूत साठवली, ती माहिती काय करता तुम्ही, ही साठविलेली माहिती गरजेनुसार, तुम्हाला जेव्हा गरज पडते ना, गरजेनुसार तिचा काय करता, वापर करता. बरोबर आहे का नाही. जी माहिती तुम्ही शिकून घेतलेली आहे, आता पहिल्यांदा माहिती अनुभवली, शिकली, ती शिकलेली माहिती मेंदूत भरली, मेंदूतली माहिती परत साठवलेली माहिती गरजेनुसार वापरायला सुरुवात केली, परीक्षा आली की उत्तर लिहायला सुरुवात केली ना, किंवा कोणी जेव्हा तुम्हाला विचारलं गरजेनुसार वापर करणे, किंवा इथं अजून एक गोष्ट करा, आठवणे म्हणतो मी, चला वापरणे नंतर घेऊ वाटलं तर, ठीक आहे, आठवणे घ्या, गरजेनुसार आठवा फक्त. आणि ह्याच्या पुढं काय येतं, आठवल्याच्या नंतर वापर करा, संपला, चौथा टप्पा कंप्लीट करा. आठवलेली गोष्ट, आता ही गोष्ट फक्त आठवली है ना, तर ह्याला पुढं असं करू, आठवलेली गोष्ट तीच आहे, खात्री करणे. आता सांगतो बघा, आता एक गोष्ट समजून घ्या बघा. पहिल्यांदा काय केलं, ग्रहण केलं, तुम्ही एखाद्या माहितीचं ग्रहण केलं, माहिती तुम्हाला मिळाली, ती माहिती अनुभवली, शिकून घेतली, बरोबर आहे. एखादं स्किल आहे, भाजी करायचं असेल, पोळी करायचं असेल, पहिल्यांदा काय केलं, शिकून घेतलं. शिकलेल्या माहितीचं काय केलं, मेंदूत शिटवलं. पहिल्यांदा काय करायचं, पीठ मळायचं, पिठात पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, पीठ मळायचं, पहिल्यांदा शिकलेलं होतं. आता ते मेंदूत साठवून ठेवलं, की आईनं सांगितलं ताट धुवायचं, धुवून घ्यायचं, पीठ टाकायचं, मग मीठ टाकायचं, मग पाणी टाकायचं. हे काय केलं, मेंदूत साठवलं. मेंदूत साठवल्याच्या नंतर काय केलं, आता ज्या दिवशी आई गावाला गेली किंवा आईला यायला उशीर झाला शेतातून, तर काय केलं, ताट घेतलं, मीठ घेतलं, पीठ घेतलं, हे आठवलं पहिल्यांदा. हे मेंदूत जे आठवलं, जे साठवलं ते पहिल्यांदा काय केलं, आठवलं. आणि आता खरंच ही गोष्ट आहे का, मग आई येईपर्यंत तेवढंच केलं, ते मीठ टाकलं, पीठ टाकलं, पाणी टाकलं, आठवलेली गोष्ट तीच आहे का, ती खात्री केली. आई आल्या म्हणली, अरे बाळा थांब ना, उंडा मळून ठेवला होय, थांब मी 10 मिनिटात पोळ्या करते. आठवलेली माहिती तीच आहे, ह्याची खात्री कधी झाली, जेव्हा ती उपयोगात आणली, मग लक्षात आलं का, ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान. आता काय असतं हे लक्षात राहील का, हा चार्ट नसेल लिहिला तर लिहून ठेवा. 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला, कारण तो फार महत्वाचा आहे. स्मरण शक्तीच्या घटकाचा योग्य क्रम लिहून ठेवा. चला, स्मरण लिहून ठेवा पोरांनो, हे तुमच्याकडं स्मरण शक्तीच्या घटकांचा क्रम सगळीकडं अभ्यासाला येईल. आता हा पोरांनो, एमपीएससीचा अभ्यास करत असताना ह्याचा उपयोग होणार का नाही तुम्हीच ठरवा. आता होणार का नाही, स्मरण शक्तीच्या घटकांचा क्रम कसा असेल, पहिल्यांदा ग्रहण करा, मग धारण करा, मग धारण केलं की त्याचं प्रत्यावहन करा, मग त्याचं प्रत्याभिज्ञान करा, आणि मग ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिट्ट बसेल. कळलं का रे पोरांनो? हे कळलं असेल तर एक लाईक द्या ना. आता चला, कळलं असेल तर मला कळेल तुम्ही किती जण आहात, कसे आहात, हजर आहेत, नाहीये. आतापर्यंत जे झालंय हे जर कळलं असेल तर एक लाईक द्या पोरांनो. लाईक मी मागत नाही, फक्त तुमची प्रेझेन्स मला ऍक्टिव्ह करता यावा एवढंच उद्देश आहे. कारण आपण समोरासमोर नाही, व्हर्च्युअल चाललंय ना. चलो, समजत असेल तर लाईक द्या, नाही समजत तर नाही दिला तरी चालेल, उलटा लाईक दिला तरी चालतो, पण द्या. तुम्ही ऍक्टिव्ह झालात, मला कळतं की यार तुम्ही सिन्सिअरली ऐकताय, मी पण सिन्सिअरली शिकवतोय. चलो, फक्त 4च जण ऐकतात का सिन्सिअरली? म्हणजे जाऊ देत, चला 4च जण ऐकतायत असं गृहीत धरू. त्या 4 जणांसाठीच आपण शिकूयात. नाही आता 10-12 जण झाले. ठीक आहे, ओके, चलो, थँक्यू. जाऊयात पुढं. हा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उदाहरण पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? पलायन म्हणजे पळून जाणे. पलायन म्हणजे काय? पळून जाणे. आता बघितलं होतं ना किती सहज प्रवृत्ती सांगितलेल्या आहेत, 14 सहज प्रवृत्ती कोणी सांगितल्यात. आला का पुढचा प्रश्न? त्याच्या पुढे जाऊन सहज प्रवृत्ती कोणती आहे?
पळून जाणं ही पण सहज प्रवृत्ती आहे. जर तुमच्याकडे येणारा 10 लोकांचा जमाव जर लाट्या काट्या घेऊन येत असेल तर सलमान खान सारखं शर्ट काढून असं फिरवत बसायचं नाही त्यांच्या पुढं. काय करायचं? किंवा पुढून येणारा वाघ असेल तर वाघाच्या पुढे म्हणायचं नाही मी छत्रपतींसारखा तुला फाडून काढीन, गप निळा. हे सहज प्रवृत्तीत कसं काय असेल? खेळामध्ये संघ तयार करणं ही सहज प्रवृत्ती असणार नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला बरोबर राहणं ही काय सहज प्रवृत्ती असणार नाही. सहज प्रवृत्ती काय? वाघ दिसला बेटा कपडे सांभाळ भाग जा, बरोबर आहे की नाही? वाघ दिसला की काय कर? पळून जा. पळून जाणं ही देखील माणसाची काय सहज प्रवृत्ती आहे. 14 सहज प्रवृत्ती सांगितलेल्या आहेत ना. कोणी सांगितल्यात हे मगाशी सांगितलं, लिहून ठेवलं असेल तर तेही कळलं असेल. म्हणून सांगतो पोरांनो, प्रश्न काही वेगळे येत नाहीत. तुम्ही फक्त असं असं सिरियसली लक्षात ठेवा. चलो, लक्षात आलं? थोडस मागं गेलं की तुमच्या लक्षात येतं. काही नाही, पुढचे प्रश्न सोपेच येणार. तुमच्या डोक्यातून या विषयांची भीती काढून टाकणं आणि तुम्हाला 20 मार्काच्या पुढे नेणं ह्याची जबाबदारी आमची. काळजी करू नका. चलो, सहज प्रवृत्ती कळली का काय? मग आता पळून जाणं, भीतीपोटी निर्माण होणारी, भीतीपोटी निर्माण होणारी प्रवृत्ती है ही. इधर जाके सलमान खान बनने का नहीं, समजलं का? गप आपलं जर एखादा जनसमुदाय किंवा एखाद्या काही होत असेल तर पळून जायचं. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरोबर सांगताय. चलो, मेरिल, नवीन नवीन नावं यायला लागले बघा. मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञान रचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? सोपं आहे बघा. 4 प्रश्न विचारले, 4 पैकी अयोग्य विचारले, म्हणजे 1 अयोग्य आहे, 3 योग्य आहेत. अनुभवातून ज्ञान रचना होते. अनुभवातून ज्ञान शिकता येतं का? सांगा पटकन. अनुभवातून ज्ञान शिकता येतं का? चला, ठीक आहे. बरं, पुढं काय म्हणतंय? अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. बरोबर आहे. अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा होऊन दृष्टिकोन तयार होतो आणि स्वतःची आंतरिक भूमिका पण स्थिर राहते. बरं, अनुभवांना अर्थ देण्याच्या सक्रिय प्रक्रियेतून संकल्पना संबोध यांची निर्मिती होते. संकल्पना आणि संबोध निर्माण होतात का? अनुभव अर्थ देण्याच्या सक्रिय क्रियेतून पाहायला पाहिजे. अध्ययनात बाह्य जगाचे वैयक्तिक पातळीवर अर्थ निर्वचन केले जाते. अर्थ निर्वचन म्हणजे काय? अर्थ लावला जातो का? अर्थ काढला जातो का? जातो, है ना? जातो का नाही पोरांनो? सांगा पटापट, जातो का नाही? जेव्हा मेरिल या शास्त्रज्ञाने ज्ञान रचनावाद मांडला, कोणी? चलो, या मेरिलने काय मांडलेला आहे? ज्ञान रचनावाद. आता जेव्हा ह्यांनी ज्ञान रचनावाद मांडला ना, तर ह्या ज्ञान रचनावादात तो काय म्हणतो की अनुभवातून ज्ञान रचना होते. अनुभवातून माणूस शिकतो, ज्ञान मिळतं का नाही? बाबा असं करू नये, असं केल्यावर लोक मारतात, है ना? भर रस्त्यात लोक मारतात, चुकीचं वागू नाही. ज्ञान अनुभवातून मिळालं का नाही? दुसऱ्याच्या अनुभवातून मिळवलं नाही तर स्वअनुभवातून. बरं, एकदा समजा मी एखाद्या व्यक्तीला 50 रुपये उसने दिले, त्याने ते 50 रुपयेच आणून दिले नाही, पुन्हा फोनही उचलत नाही. बरं झालं, 50च दिले, 50च घेऊन गेला. 50,000 दिले असते तर काय केले असते? म्हणजे काय? अनुभवातून ज्ञान रचना होती की नाही होत? शिकून गेला ना तो, की बरं झालं 50 रुपये घेऊन गेला, 50,000 दिले नाही, वाचलो. अनुभवातून ज्ञान रचना होते. अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते. देवाणघेवाण होते, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. पण इथं काय म्हणतंय? मात्र, हा कीवर्ड आहे. मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. कसं काय स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहील? भूमिका बदलन ना. चर्चा घडली, दृष्टिकोन तयार झाला, देवाणघेवाण झाली, ज्ञान मिळालं, मग स्वतःची भूमिका वेगळी कशी काय असेल? समजा तुम्ही ज्या खासदाराला मतदान केलं तो खासदारच दुसऱ्या पक्षात पळून गेला. तुम्ही विरोधकांना मतदान नाही करायचं म्हणून त्याला केलं, तरी पण तो पळून गेला. तुमच्या दृष्टिकोनाची देवाणघेवाण झाली, पण पुढच्या वेळेस तुमची आंतरिक भूमिका वेगळी असेल का? तुम्ही पहिल्यांदा काय करणार? ह्याला करणार नाही एवढं नक्की. होतं का? साधं सरळ कालच्या उदाहरणाला आजचं उदाहरण जोडून घ्या, बरोबर आहे की नाही?
तुमची आंतरिक भूमिका स्थिर राहील का बदल होईल? बदल होईल. म्हणजे ही भूमिका स्थिर नाही राहत पोरांनो. ह्याच्यात काय होतो? बदल होतो, स्थिर राहत नाही. तुम्ही ज्ञान मिळवलंय, तुमचा ज्ञान रचनावाद वाढलेला आहे. मग आता तुमच्या भूमिकेत स्थिर कस काय राहील? अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोन देवाणघेवाण झाला, लोकांसोबत चर्चाही झाली, पण स्वतःची भूमिका वेगळी राहिली नाही. पुढच्या वेळेस ह्याला नाही, बाकी कोणालाही करीन, तुमच्या भूमिकेत बदल झाला. म्हणजे हे वाक्य अयोग्य होतं, कारण इथं त्यांनी काय केलं? स्थिर ठेवलं. आपल्याला बदल पाहिजे. अनुभवांना अर्थ देणाऱ्या सक्रिय प्रकरणातून संबोध निर्मिती होती. संबोध म्हणजे काय? मग सांगितलं, विशिष्ट रचना करायची, विशिष्ट गोष्ट मांडायची. अध्ययनात बाह्य वैश्विक अर्थ मिळतं, वैयक्तिक अर्थ मिळतो, बाह्य जगातून वैयक्तिक गोष्टी शिकतो आपण, हेही आहे. चलो नंबर नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येतो? म्हणजे काय केलंय? अध्यापन पद्धती आणि अध्यापन कार्यनीती. चला, अध्यापन पद्धती आणि अध्यापन कार्यनीती. अध्यापन पद्धती काय असते? शिकविण्याची पद्धत. अध्यापन पद्धती काय असते? शिकविण्याची पद्धत. आणि कार्यनीती काय असते? अध्ययन मिळालेलं काय करायचं, काय करायचं. बघा, कार्यनीती ही संकल्पना मिलिटरी मधून आलेली आहे, तर पद्धती ही संकल्पना अध्यापन शास्त्रातून आलेली आहे. आता इथं काय विचारलंय प्रश्न? फरक दिसून येत नाही. म्हणजे 4 पैकी एकच विधान निवडायचंय आपल्याला. कार्यनीती अध्यापनाला शास्त्र मानते, तर पद्धती अध्यापनाला कला मानते. अपेक्षित वर्तन बदल अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनीतीशी येतो, तर आशय व सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी येतो. कार्यनीती ही स्थूल उपायांचा अंगीकार करते, तर पद्धती ही सूक्ष्म उपागमांचा स्वीकार करते. काय वाटतं रे पोरांनो? काय कळतं सांगा? वाक्य मोठं आहे म्हणून घाबरून जायचं नाही. वाक्य घाबरून जायचं नाही. खूप सोपं आहे. जेवढा प्रश्न मोठा तेवढा तो सोपा असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे, आणि ती गोष्ट खरी आहे. चलो चलो. आता बघा, प्रश्न मोठा आहे म्हणून घाबरून जायचं नाही. आता एक लक्षात ठेवा, कार्यनीती, कार्यनीती म्हणजे ऍक्शन प्लॅन असतो का नाही? ऍक्शन प्लॅन ऑफ ऍक्शन असतो का नाही? प्लॅन ऑफ ऍक्शन, थेरी नाही, फक्त प्लॅन ऑफ ऍक्शन. म्हणजे मिलिटरी कडून आलेली आहे. पद्धती ही संकल्पना अध्यापन शास्त्रातून आलेली आहे, शिकवण्याशी संबंधी अध्यापन आहे. ऍक्शन, प्लॅन ऑफ ऍक्शन काय? मिलिटरी वाल्यांचं आहे. म्हणजे पहिलं वाक्य करेक्ट आहे. दुसरं वाक्य, कार्यनीती अध्यापनाला शास्त्र मानते. मानते ना, अध्यापनाला शास्त्रच मानतो ना आपण, है ना? तर पद्धती अध्यापनाला कला मानते. बरोबर ना? कला पण आहे. तुम्ही कसं शिकवता ही तुमची काय झाली? कला आहे. बरोबर आहे ना? शिकवणे ही तुमची काय झाली? कला आहे. तुम्ही कसं शिकवता, तुमचं शिकणं समोरच्याला समजतं का, है ना? कार्यनीती शास्त्र मानतंय, पण शिकवणं ही पण काय? कला आहे. तुम्हाला समजणं हे काय महत्वाचं आहे. अपेक्षित वर्तन बदल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनीतीशी येतो. येणार का नाही येणार? येणार का नाही पोरांनो? हे बघा, अपेक्षित वर्तन बदल म्हणजे तुमच्यात जे काही गोष्टी घडवल्यात त्याच्यात बदल झाला पाहिजे का नाही? बरं, अध्ययनाची परिस्थिती यांचा संबंध आहे का नाही? संबंध येतो ना, कार्यनीतीसोबत संबंध येतो. बरं, आशय आणि सादरीकरण, आशय आणि सादरीकरण कशाचा भाग आहे? आता समजा मी ह्या प्रश्नपत्रिका मांडण्याच्या ऐवजी जर फक्त कंटेंट 4 टेबल बनवून आणले असते ते शिकवत असतो. पद्धती आहे. आशयाचं सादरीकरण मी कसं करतो ते महत्वाचं आहे. मला वाटलं की प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन दिलं तर ते तुमच्या डोक्यात राहतं, हे माझं आशय सादरीकरण झालं. बरोबर आहे? पण हेच सादरीकरण मी वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो. म्हणजे अध्यापन पद्धती शिकवण्याच्या पद्धतीसोबत याचा संबंध आहे. आता राहिलं कार्यनीती ही स्थूल आहे. स्थूल असेल का रे? ऍक्शन स्थूल असते का? जर एखादी गोष्ट घडायची तर ही स्थूल असेल का? अजिबात नाही. ही मायक्रो पाहिजे, प्लॅनिंग. जर तुम्हाला उरी अटॅक करायचा आहे किंवा जर तुम्हाला अजून एखादा अटॅक दुसऱ्या बॉर्डरमध्ये जाऊन करायचा आहे तर त्याचं मायक्रो प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे इथं सूक्ष्म अंगीकार करावा लागेल. बरोबर आहे की नाही? सूक्ष्म अंगीकार करावा लागेल. तर इथं काय करावं? हा, अध्यापन पद्धती स्थूल असू शकते. स्थूल म्हणजे ढोबळ, ढोबळ मानानं असं शिकवा किंवा असं शिकवा असू शकतं.
पण प्लॅन ऑफ ऍक्शन मात्र मायक्रो असला पाहिजे, तो काय असा स्थूल असून चालत नाही. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे. आपल्याला काय म्हटलंय, दिसून येत नाही, फरक दिसून येत नाही, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे याचा खरं उत्तर काय निघेल, 4 नंबर, पर्याय क्रमांक 4. लक्षात आलं का, हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहेत. आता राईट टिक केलं म्हणून कन्फ्युजन नको. चला मग ह्याचं उत्तर काय घ्याल, 4 नंबर, दिसून येत नाही, 4 नंबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही. सांस्कृतिक, सगळ्यात महत्वाचं, ही आंतरक्रिया सांस्कृतिक आहे. सांस्कृतिक आंतरक्रियेमध्ये कोणाचा समावेश होत नाही, समावेश होत नाही. भारताचे नागरिक म्हणून राष्ट्रीय सण साजरे करणे आहे. नाताळ, ईद अशा विविध धर्मांच्या सणामध्ये उत्साहाने भाग घेणं आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणे. आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जाणे. आता इथं तुम्हाला कन्फ्युजन होईल, 2 का 3, 2 का 3, गुरुजी 2 घेऊ का 3 घेऊ, 2 घेऊ का 3 घेऊ. एक लक्षात ठेवा, विषय विचारलाय की सांस्कृतिक, सांस्कृतिक आहे का नाही, आपली संस्कृतीचा भाग आहे का नाही वारीला जाणं आहे. विविध धर्माचे उत्सव, ईद, सण, नाताळ सणांमध्ये साजरे होणं सांस्कृतिक आहे. आपली संस्कृती आहे ती, बरोबर आहे का, आपली संस्कृती आहे. राष्ट्रीय सण साजरे करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, हे करतो म्हणजे हे पण सांस्कृतिक आहे. मग नाही काय, तर इथं वैज्ञानिक दृष्टिकोन आलाय. इथं काय आलाय, वैज्ञानिक दृष्टिकोन. बरं, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, ते सांस्कृतिक नाही, ते वैज्ञानिक आहे. ते काय आहे, वैज्ञानिक आहे. म्हणजे इथं तुम्ही काय करताय, घटकाचं विश्लेषण करताय. बौद्धिक आणि शास्त्रीय क्रिया आहे ही, बरोबर ना. ही क्रिया कशी आहे, बौद्धिक आणि शास्त्रीय, बरोबर आहे ना. तुम्ही काय करताय, विश्लेषण करताय, वैज्ञानिक दृष्टिकोन काढताय. म्हणजे इथं सांस्कृतिक कार्यक्रमात काय येणार नाही, विश्लेषण, घटकाचे विश्लेषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. जाऊयात पुढे. चलो, काय झालं रे बाळा, स्क्रीन शॉट होईल का, नाही देतो मी, हे देतो तुम्हाला, हेही देतो. ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देऊ आपण, काळजी करू नका. लिहिलेली टाकून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. जे लिहिलंय ना ती पण टाकून देऊ. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी, चला, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही. चला, कोणतं विधान अनुकूल नाही, ताणतणाव आहे, समतोल आहार घेतला पाहिजे का रे पोरांनो, नाही म्हणले म्हणजे बघा 3 विधान अनुकूल आहेत, एकच नाही. समतोल आहार घेतला पाहिजे का, घेतला पाहिजे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे, बरोबर आहे ना. कामाचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे, ज्याचं प्रेशर आपल्यावर येणार आहे ते काम पहिले करून घ्या, है ना. नकारात्मक दृष्टिकोन ठेवा, ऐसा कैसा चलेगा, ऐसा कैसा चलेगा. नकारात्मक दृष्टिकोन ठेवता येईल का, अरे इथं दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे. हा दृष्टिकोन कसा पाहिजे, सकारात्मक पाहिजे. हा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे, नकारात्मक चालणार नाही गुरुजी. मग नकारात्मक दृष्टिकोन घेऊन गेलात तर तुमचा ताणतणाव अजून वाढेल का कमी होईल, वाढेल. तुमचा बीपी वाढेल, तुम्हाला अजून टेन्शन येईल. अरे बाप, शाळा तपासणी आहे, अमुक आहे ढमुक आहे. सकारात्मक ठेवा, नाही मी शिकवलंय पोरांना, पोरांना येईल, पोरं परीक्षेत पेपर सोडवतील, हे झालं सकारात्मक. कामाचे वेळेचे नियोजन केलंच पाहिजे, ह्याच्याशिवाय काय खरं आहे का, ह्याच्याशिवाय काय खरं आहे का. कामाचं नियोजन करावंच लागेल ना. जर मला तुम्हाला शिकवायचं असेल तर मला ऑफिसला सुट्टी टाकावीच लागेल, म्हणजे कामाचं आणि वेळेचं नियोजन करावं लागेल. लक्षात आलं का, ताणतणावाचं व्यवस्थापन ह्याचा हा भाग आहे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. चलो, समस्याचे निराकरण, समस्येचे विश्लेषण करून सोडविण्याच्या योजना तयार करणे म्हणजे होय. अवबोध आहे का, नाही. अवबोध तर आपण शिकलो. ही कल्पना आहे का, समस्येचं विश्लेषण नाही. प्रतिमा आहे का,
नाही. मग ही एक विचार प्रक्रिया आहे, ही जटिल प्रक्रिया आहे. विचार करावा लागेल, समस्या निर्माण का झाली, समस्या निर्माण झाली तर अशी समस्या निर्माण झाली होती का, झाल्यास त्याच्याविषयी काय करू शकतो, ही समस्या आपण कशी सोडवू शकतो, या समस्येसाठी आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत, या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे विचार प्रक्रिया हे काय असतं, विचार प्रक्रिया काय असते थोडक्यात पोरांनो, ही विचार प्रक्रिया काय असते, ही विचार प्रक्रिया काय असते, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा, समस्या समजून घ्या. तुमची काय समस्या आहे ते काय करा, समजून घ्या. म्हणजे समस्याची मांडणी करा, समस्याचं स्वरूप समजून घ्या. समस्या समजून घ्या म्हणजेच काय, तिचं स्वरूप कसं आहे हे समजून घ्या. एकदा तुम्हाला समस्येचं स्वरूप कळालं, समस्या कळली की मग काय पर्याय निघतंय त्याचा विचार करा. म्हणजे काय, आता इथं काय पर्याय देऊ शकतो आपण, पर्यायांचा विचार करा. कोणता पर्याय वापरू शकतो आपण, पर्यायांचा काय करायचा, विचार करायचा. पहिल्यांदा समस्या समजून घ्या, समस्येचं रूप काय समजून घ्या, मग पर्यायांचा विचार करा. मी कोणाला फोन करू शकतो, अशा वेळेला कोण माझ्या मदतीला धावून येऊ शकतो, मी गाडीवरून पडलो, टायर पंक्चर झालंय, गाडी पंक्चर झालेली आहे, मी अर्ध्या रस्त्यात आहे. पहिल्यांदा समस्या समजून घ्या. समस्या काय आहे की माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं किंवा माझी गाडी पंक्चर झाली, ही माझी समस्या आहे, ती समजून घ्या. पर्यायाचा विचार करा, इथून जवळ गॅरेज आहे का, तिथं जाऊ शकतो का, पर्याय क्रमांक 1. नाही जाऊ शकत, लांब लांब पर्यंत गॅरेज नाही, मग एखाद्या मित्राला पेट्रोल घेऊन बोलवू शकतो का, त्याचा विचार करा. बरं इथं कुठं पेट्रोल पंप आहे का, सर्च करा. नाही, पर्यायांचा विचार करा. मग जर पर्यायांचा विचार केला की त्यातला योग्य पर्याय काय करा, निवडा. आणि मग समस्या सोडवण्यासाठी काय करा, योजना आखा. समस्या सोडविण्यासाठी योजना आखा. समजलं का रे पोरांनो, योजना आखा. आणि मग ही योजना काय करा, अंमलात आणा. योजनेची अंमलबजावणी करा. बरोबर आहे की नाही पोरांनो. ही झाली सगळी काय, विचार प्रक्रिया आहे. ही सगळी काय असते, विचार प्रक्रिया. आणि आपल्याला ह्या विचार प्रक्रियेचे घटक माहित असणं गरजेचं आहे. समस्येचे विश्लेषण करणं म्हणजे काय, तर ह्या सगळ्या पद्धतीतून जाणे. चलो जाऊयात पुढे पोरांनो. समजलं तुम्हाला, समजलं. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी, वा वा, काय क्या बात आहे. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतः बरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो, शायनिंग मारतो, व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो. म्हणजे तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे. प्रश्न कशाशी संदर्भात आहे, संरक्षण या कन्सेप्टशी संबंधित आहे. संरक्षण प्रणाली हा एक आपल्याला अभ्यासक्रमाचा भाग आहे. जसा अवबोध, प्रेरणा, प्रतिमा, विचार प्रक्रिया आहे, तसाच काय संरक्षणची झडप पण आपल्याला शिकून घ्यावी लागते. बरं, या संरक्षण संबंधी प्रश्न आहे, तर मग हे समर्थन आहे, तादात्म्य आहे, परागमन आहे, प्रतिपूरण आहे. ह्या कन्सेप्ट काय आहेत, ह्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट सांगतो की जर स्वतःच्या है ना अपयश, स्वतःचं अपयश किंवा दुःख म्हणा, है ना, अपयशातून बाहेर पडण्यासाठी ज्या उपाययोजना करतो आपण, है ना, स्वतःच्या अपयशातून किंवा स्वतःच्या उणिवा दूर करण्याचा जो प्रयत्न आहे ना, दूर करण्याचा प्रयत्न, ह्याला काय म्हणतात पोरांनो, तादात्म्य. काय म्हणतात, तादात्म्य. काय म्हणतात, तादात्म्य. आणि तादात्म्य ही काय, संरक्षणाची एक झडप आहे. मग आता एक गोष्ट लक्षात आली का, जर एखादा मित्र असा करत असेल तर त्याच्या मागे त्याची भावना समजून घ्या. तो शायनिंग मारतो हे झालं प्रथम दर्शनी, पण दुसरी गोष्ट काय की त्याचं जे अपयश आहे किंवा त्याची जी उणीव आहे, तर ती झाकण्यासाठी तो काय करतोय, त्याचं जे उणीवेचं दुःख आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे का नाही, दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतोय तो. त्याला जो त्रास होतोय की मी परीक्षेत पास झालो नाही, मग माझा मित्र डीवायएसपी झाला, माझा मित्र तहसीलदार झाला, माझा मित्र शिक्षक झाला, माझा मित्र नायब तहसीलदार झाला, हे काय आहे, जेव्हा तो सांगतोय त्यांच्यासोबतचे फोटो, अरे तो का, तो माझ्यासोबतच होता, तहसीलदार का, तो माझा मित्रच आहे,
हा का माझाच मित्र, ते का माझाच मित्र, सगळ्यांचे फोटो दाखवतो. ह्याच्या मागे स्वतःच जे अपयश आहे किंवा त्याची जी उणीव आहे, नो सिलेक्शन नाही झालं माझं, ही माझे अपयश आहे, माझी उणीव आहे, ही कमी करण्यासाठी, ही दुःख कमी करण्यासाठी जी संरक्षण झडप वापरतो, जे संरक्षणाचा मदत घेतो, त्याला काय म्हणायचं? तादात्म्य. आपण जो अभ्यास करतोय ना पोरांनो, त्याच्यामुळं कशाचा करतोय? मानसशास्त्र प्लस कशाचा करतोय? अध्यापन शास्त्र. समजलं का? अध्यापन शास्त्र प्लस बालमानसशास्त्र घेतलंय ना आपण याच्यात. मानसशास्त्रामध्ये पण काय घेतलंय? बाल. आता लक्षात आलं का? संरक्षण म्हणजे हे वापरण्यामाग एक सायकोलॉजिकल थेरी आहे, आणि ती सायकोलॉजिकल थेरी अशी असती की तो असं का करतो? कारण त्याला स्वतःच जे दुःख आहे की माझं नाही झालं, तर त्याच्यावर तो संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतो. ही संरक्षण झडप म्हणजे तादात्म्य असतं. कळलं का पोरांनो? तादात्म्य म्हणजे काय कळलं का? यशस्वी व्यक्ती समूहासोबत नाव जोडणं, है ना, दुःख कमी करण्याचा प्रयत्न, आणि यशस्वी व्यक्ती किंवा समूहासोबत नाव जोडणे, ही जी काही कन्सेप्ट येते ह्याला म्हणायचं तादात्म्य. आता लक्षात राहील का रे पोरांनो? माईच्या ना आता लक्षात राहील का नाही? राहणार ना. लई सोपं आहे हो, फक्त ते शिकवणारा अवघड करून शिकवायचं म्हणून टेन्शन येतं, हे का नाही? तादात्म्य कळलं का? लई सोपं असतं पोरांनो. मग इथं झालं ह्याचं उत्तर तादात्म्य. चलो, आसुबेल आलं रे भाऊ पोरांनो तुमचं आवडीचं नाव. आसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? म्हणजे त्यांनी मांडलेल्या पायऱ्यांमध्ये 3चा समावेश होतो, 1चा होत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी, अध्ययनाचे उद्दिष्ट, माहितीचे सादरीकरण, नवीन संकल्पनाचे अध्ययन. आता आसुबेलची उपपत्ती आपल्याला होती, सगळ्यांना माहिती आहे ना? आसुबेलची उपपत्ती आपल्याला होती. कोणती होती रे पोरांनो? आसुबेलनं, डेव्हिड आसुबेल नावाचा विषय होता, बरोबर ना? डेव्हिड आसुबेलनं काय केलं होतं? अर्थपूर्ण शाब्दिक सिद्धांत मांडलेला आहे, है ना? बरोबर आहे ना? डेव्हिड आसुबेल हे नाव आलं का तुम्हाला? डेव्हिड आसुबेल लक्षात ठेवा, प्रश्न येणार आहे. आता प्रश्न रिपीट कसा झालेला आहे सांगतो तुम्हाला. डेव्हिड आसुबेल ह्यानं जे काही कन्सेप्ट मांडलेली आहे त्याच्यात काय मांडलेलं आहे? आशय मांडलाय, अध्यापक मांडलाय, विद्यार्थी मांडलाय, अभ्यासक्रम मांडलेला आहे. ह्या विचारात मांडलेल्या सिद्धांतामध्ये कोणती पायरी मांडलेली नाही, तर त्यांनी जी मांडलेली नाही किंवा त्यांनी जे मांडलेलं आहे त्या मांडलेल्या थेरीला काय म्हणायचं? पहिल्यांदा अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन सिद्धांत. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन सिद्धांत. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन सिद्धांत हा जो मांडलेला आहे हा मांडलाय डेव्हिड आसुबेलने, आणि त्यांनी त्याच्यामध्ये अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम हे मांडलेलं आहे. हाच प्रश्न ऍज इट इज परत रिपीट होण्याची शक्यता असते. आता मग मला सांगा, ह्याच्यात फक्त त्यांनी अध्ययन उद्दिष्टे मांडलेली नाहीत. मग अध्ययन उद्दिष्टे कोणी मांडलेत? तर आता तुम्ही थोड्यापूर्वी त्रिकोण पाहिला होता ना, त्रिकोण पाहिला का नाही? हे बघा, आता सांगतो तुम्हाला प्रश्न. बघा, तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला असता, इथं काय म्हटले? हे बघा, उद्दिष्टे ब्लूमचे आहेत का? अध्ययनाची उद्दिष्टे, अध्ययन अनुभव, मूल्यमापन साधने, हे उद्दिष्ट. आणि इथं प्रश्न काय आहे? हे बघा, हा प्रश्न काय होता? हा प्रश्न काय? हे बघा, काय केलं? आसुबेलनं मांडलेल्या विद्यार्थ्याची मानसिक पूर्वतयारी केलीच पाहिजे, माहितीचे सादरीकरण केले पाहिजे, नवीन संकल्पनाचे अध्ययन केले पाहिजे. पण अध्ययनाची उद्दिष्ट कोणी मांडलेली आहेत? तर ब्लूमनं मांडलेली आहेत. लक्षात आलं का? ह्याचं त्याच्यात मिक्स करून विचारलं, ह्याच्या पलीकडे काही विचारलेलं नाही. म्हणून सांगितलं पोरांनो, प्रश्नातून प्रश्न निर्माण होतात, शिकण्याची तयारी ठेवा. अजून असे प्रश्न दाखवतो की त्याच प्रश्नातून ते प्रश्न सुटतात. एकाच परीक्षेत, एकाच प्रश्नपत्रिकेत मागच्या प्रश्नावरून पुढचा प्रश्न पण सोडवता येतो. फक्त आपण काय करावं लागतं? मस्तिष्क जाग्यावर ठेवायचं. चलो, उजवा मेंदू डावा मेंदू वापरायचा, है ना? चलो, पुढचा प्रश्न घ्या पोरांनो, पुढचा प्रश्न घ्या.
चलो, लहान मोठा आखूड लांब जवळ दूर काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे. आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न नीट वाचा पहिल्यांदा पोरांनो तुम्ही, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर परत प्रश्न येणार आहे. जीन पियाजेचं वेगवेगळं काही गोष्टी करून विचारतील, तेव्हा ह्याच्यावर तुम्हाला परत उत्तर काढता येईल. चला काढा, पहिल्यांदा तुम्ही सोडवा, मग मी तुम्हाला सांगतो काय करायचं. चलो, जीन पियाजे, लहान मोठा आखूड लांब जवळ दूर आजकाल इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते? बाप रे बाप, सांगा बरं आता, किती सोपं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मूर्त केल्या ना त्यांनी, मूर्त सांगितल्या का नाही? हे बघा, वस्तूचं वर्गीकरण करा प्रत्यक्ष पाहून, हे इथं हिंट दिली. प्रत्यक्ष पाहिल्या ना वस्तू, तुम्ही वस्तू काय केल्या? प्रत्यक्ष पाहिल्या, पाहिल्याच्या नंतर त्याला काय केलं? वर्गीकरण केलं. बरं, वस्तू कशा पाहिल्या? स्मरणशक्तीची टेस्ट असते तसं, है ना. तुमच्या समोर सगळ्या वह्या पुस्तकं एकत्र मांडले, कंपॉस, पेन, सगळं. तुम्ही काय केलं? सगळ्या वस्तू पाहिल्या, मग तुम्ही काय केलं? वर्गीकरण केलं. वह्या वेगळ्या केल्या, पुस्तकं वेगळी केली, पेन वेगळी केली, स्केच पेन वेगळी केली, कंपॉस बॉक्स वेगळी केली, वर्गीकरण केलं. आता क्रम लावला, पहिल्यांदा पुस्तक, मग नोटबुक, मग कंपॉस, मग पेन, मग पेन्सिल, असा क्रम लावला. मांडणी केली, आणि ह्या मांडणीवरून समजा तुमचं ठरलं की ह्याच्यावरून असंच चित्र काढायचंय, सुशोभित चित्र काढलं, है ना. चित्र काढून त्याची रचना तयार केली. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या मूर्त क्रिया आहेत ना, मूर्त क्रिया अवस्था आहेत. हे क्रिया पूर्व आहेत का? ही क्रिया घडायच्या अगोदर आहे का? नाही. औपचारिक आहे का? नाही. संवेदनीकरण आहे का? नाही. ही मूर्त क्रिया तुमच्या डोळ्या देखत घडली, तुम्ही स्वतः केली, तुम्ही मांडणी केली, म्हणून ह्याला काय म्हणायचं? मूर्त क्रियाकाल अवस्था. ही दिसते कुठं? तर 7 ते 14 वयोगटातली जी मुलं असतात ना, ज्याला काय म्हणतात तुम्ही? किशोर म्हणतात, बरोबर ना. 7 ते 14 वयोवर्ष ह्यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी राबवता येते. 7 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी ही ऍक्टिव्हिटी राबवू शकता. पुढचा प्रश्न असा आहे की एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता प्रश्न हा काय गणिताचा नाहीये, प्रश्न असा आहे, त्याच्या पुढे प्रश्न आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 2 पाय आरचं सूत्र टाकणार का? पाय आरचं सूत्र टाकणार का? आर स्क्वेअरचं सूत्र टाकणार का? तसला काही प्रश्न नाहीये. हा प्रश्न आहे की क्षेत्रफळ किती. हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी निगडीत आहे? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी निगडीत आहे? आकलन आहे का रे? उपयोजन आहे? ज्ञान आहे? कौशल्य आहे? आता कौशल्य असतं तर त्याने काय केलं असतं? आकाश कंदील बनवला असता. मग कौशल्य नाही. बरं, त्याला ज्ञान तर आहेच ना, तो शिकलाय, गणित शिकलाय, त्याला सूत्र, गणित, स्टेटस सगळं माहित झालंय, म्हणजे ते फक्त ज्ञान नाहीये. बरं, आकलन झालंय का नाही त्याला? जेव्हा त्याला असं उदाहरण विचारलंय या अर्थी तो शिकलाय, है ना. जेव्हा त्याला असं उदाहरण विचारलंय की एका वर्तुळाची त्रिज्या, तर त्याला वर्तुळ म्हणजे हे असं असतं, त्रिज्या म्हणजे ही अशी असते, ह्याला त्रिज्या म्हणतात, ह्याला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात. रेडियस म्हणजेच काय असतं? हा व्यास असतो, है ना. हे सगळं काय असतं? काय असतं त्याला? काय म्हणतात तुम्ही? आणि हे सगळं जे काढायचं आपल्याला, हे सगळं क्षेत्रफळ असतं. हे आपण त्याला शिकवलंय सगळं. रेडियस म्हणजे काय, क्षेत्रफळ म्हणजे काय, सगळं काही शिकवलंय, म्हणजे त्याला ज्ञान मिळालंय. हिथं कौशल्य काही नाहीये, त्याला आकलन पण झालंय, है ना. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय हे त्याला माहिती आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय हेही त्याला कळलेलं आहे, म्हणजे त्याला आकलन झालेलं आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं आकलन झालेलं आहे. मग म्हणजे हेही उत्तर नाही. मग उपयोजन म्हणजे काय? की सूत्र दिलंय, त्याला पाठ करून घेतलंय, आणि या सूत्रात तो काय करतोय? रक्कम टाकतोय, की या सूत्रात मांडणी करतोय, आणि मांडणी केल्याच्या नंतर उत्तर काढतोय. जेव्हा हे उत्तर ते काढतोय म्हणजे काय करतोय? शिकवलेल्या ज्ञानाचं तो उपयोजन करतोय. म्हणजे जर मी ह्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या आणि ह्या तुम्ही परीक्षेत वापरल्या तर ह्याला काय म्हणायचं? उपयोजन म्हणायचं. हा,
ठीक आहे, चला लक्षात आलं का? लक्षात आलं का हे काय आहे? कळलं? चलो नंबर नेक्स्ट, डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनांचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावणे, हे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत होते? चला आलं बघा, मेंदूला पुढे नेलं है ना, मेंदूच्या कोणत्या भागामार्फत होते? थोडस पुढे गेलंय बघा ते, है ना, मेंदूच्या कोणत्या भागामार्फत हे होतं? चला, डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदना म्हणजे ज्या डोळ्यांनी दिसतात त्या पाहायच्या, त्याच्यावर प्रक्रिया करायची, त्याचा अर्थ लावायचा, ते मेंदूच्या कोणत्या भागामार्फत केलं जातं? ललाट भागात तर नाहीच नाही, पार्श्वलाटीय, शंखाकृती, पार्श्व मस्तिष्क. पटकन उत्तर द्या रे पोरांनो, ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट्स करा, माहित नसेल तर मी सांगून देतो. पार्श्व मस्तिष्क है ना, पार्श्व मस्तिष्क भागामध्ये काय असतं? मेंदूचा मागील भाग आहे ना, मेंदूच्या मागील भागामध्ये कोणत्या संवेदना असतात? दृश्य. कोणत्या संवेदना असतात? दृश्य किंवा दृक संवेदना असतात. दृक म्हणजे ह्या कोणत्या संवेदना आहेत? ज्या डोळ्यानं पाहून माहिती प्रोसेस करता येतात, ह्या कुठं असतात? मेंदूच्या मागच्या भागात असतात. लक्षात ठेवा, इधर पीछे नाही मारने का. हा, ब्रेक देतो. 2 क्वेश्चन झाले की ब्रेक देतो. चलो, आणि पोरांनो 2 क्वेश्चन झाले की ब्रेक देतो. ब्रेक झाला की परत आपण कंटिन्यू करणार आहोत. ज्यांना लाईव्ह शिकायचे फायदा होत असेल त्यांनी थांबा, ज्यांना वाटतं नाहीच फायदा होत त्यांनी गेलात तरी चालेल, काही अडचण नाही. पण मला एक जरी राहिला शेवटपर्यंत तरी मी त्याला ते शिकवणारच आहे. ठीक आहे, चलो, पार्श्व मस्तिष्क कळला? ओके. शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यास पूर्वी त्याचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे, असे मत कोणी मांडलं? म्हणजे तुम्हाला नवीन काही शिकवायच्या आधी तुमचं जुनं पण पक्क झालेलं असलं पाहिजे, हे मत कोणी मांडलेलं आहे? जॉन पियाजे, वॅटसन, ब्रुनर, कोहलर. चला पटकन उत्तर द्या. मला वाटतं हे ब्रुनरच आहे, बरोबर ना? ब्रुनरच असं म्हणतोय. जेरोम ब्रुनर आहे का बघा बरं. जेरोम ब्रुनर काय म्हणतो? हा जेरोम ब्रुनर काय म्हणतो की बाबा, तुम्हाला जर नवीन काही शिकायचं असेल तर ते नवीन ज्ञान देण्याच्या अगोदर तुमचं पूर्वज्ञान पक्का असलं पाहिजे. म्हणजे गणिताला गणित म्हणतात, गणिताचे सूत्र काय असतात है ना, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या बेसिक क्रिया आल्या पाहिजेत, तरच आपण पुढे जाऊन करू शकतो किंवा आपलं पुढचं गणित शिकता येतं. तुमचं पूर्वज्ञान पक्क असलं पाहिजे. हे कोणी मांडलंय? नवीन मांडणी जर करायची असेल तर पूर्वज्ञानावर भर दिलेला आहे यांनी, है ना. नवीन मांडणीच्या अगोदर काय करावं लागेल? नवीन मांडणी करण्याच्या अगोदर पूर्वज्ञान तपासावं लागेल, है ना. पूर्वज्ञानावर भर देतो कोण? जेरोम ब्रुनर. तुम्हाला थोडं करून ते क्लिअर होतील. पुढचा प्रश्न आहे, क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा एक एक प्रश्न त्याचे उत्तर याला तांत्रिक भाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारीची चौकट म्हणजे काय रे? ज्ञान संपादन, उजळणी, चाचणी, पूर्वज्ञान आहे का? पूर्वज्ञानच असेल ना. आताच पाहिला ना हा प्रश्न, जेरोम ब्रुनरचा. मागच्या प्रश्नाला रिलेट केला का नाही बघा. नवीन मांडणी करण्याच्या अगोदर कशावर भर दिलाय? पूर्वज्ञानावर. पुढचा प्रश्न काय म्हणतोय हे बघा, तांत्रिक चौकट म्हणतात. नवीन भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादन म्हणजे विषय शिकवायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? तयारीची चौकट पूर्ण करावी लागेल. आणि ही तयारीची चौकट म्हणजेच काय? तुमचं पूर्वज्ञान आहे. तयारीची चौकट म्हणजेच काय? पूर्वज्ञान आहे. ओके, अशा पद्धतीने 2025 ची एक प्रश्नपत्रिका आपण एक्सप्लेन करून डिटेलमध्ये संपवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं सांगतो. हा एक ब्राईटनेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, तोपर्यंत तुम्ही ब्रेक घ्या. आता ब्रेक घेतला तरी चालेल, ब्रेक घ्या. बरोबर, आता किती वाजलेत? करेक्ट 11:05 झालेत. 11:05 झालेले आहेत. 11:05 11:20 करेक्ट या. 11:20 करेक्ट या. ठीक आहे, 11:20 करेक्ट या. जेवढ्या प्रश्नपत्रिका घेता येतील पुढच्या प्रश्नपत्रिका पटापट घेऊन टाकू आणि पुढे जाऊ. पण काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. त्या केल्या तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं येतील, अदरवाईज येणार नाहीत. नुसते प्रश्न टिक करून पुढे जायचं असेल तर तसंही जाऊ, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. ओके, चलो बाय बाय.